Hello everyone and welcome to today's episode of पर्णिका. आज आपल्याला पर्णिकामध्ये जॉईन करणार आहेत मिस्टर जयंत पवार. Mr. Jayant Pawar is a very famous director in Marathi serial industry and he has directed and worked with n number of Marathi channels such as Zee Marathi, ETV Marathi, Star Prava, and he has directed many of the serial to name a few. असं का घडलं, अस्मिता, तू माझा सांगाती, हेमंत बावरे and Jago Mohan Pyare. Jago Mohan Pyare is one of the greatest comedy hits in the serial industry. So let's welcome him. आणि त्यांच्याकडनं आज आपण त्यांचा हा प्रवास कसा झाला म्हणजे of a director and what all obstacles and all he has to face. Let's know that and let's welcome him. Is joining us. हॅलो हॅलो. कसे आहात? मी मस्त. कसं चालू आहे क्वारंटाईन फालतूगिरी? फालतूगिरी मस्त चालू आहे एकदम. ऍक्च्युली तुमच्यामुळे आम्हाला पण क्वारंटाईन मध्ये मजा आली. अच्छा. ऍक्च्युली तुमच्यामुळे तर सर ऑल नो दॅट यू आर इन दिस डायरेक्शन इंडस्ट्री. तुम्ही आवाज येतोय? हा एकदम बारीक येतोय आवाज तुझा. हॅलो हॅलो हॅलो. हा आता येतोय? हा बारीक येतोय बारीक. खूप बारीक येतोय का? विदाउट हेडफोन? हॅलो. हा हा बोल बोल येतोय. तर आम्हाला माहिती आहे की तुम्ही डायरेक्टर म्हणून खूप साऱ्या सिरियल्स मध्ये काम केलंय. बट ही जर्नी चालू झाली म्हणजे बिगनिंग ऑफ दिस जर्नी कशी होती? हाऊ यू केम इन दिस इंडस्ट्री? ही जर्नी सुरू झाली कॉलेज पासून. ऍक्च्युली कॉलेजला असताना पथनाट्य आणि एकांकिकामध्ये काम करत असताना ही जर्नी सुरू झाली. आणि त्याच्यानंतर म्हणजे खात्री नव्हती, म्हणजे ठरवलं नव्हतं या फील्डमध्ये यायचं. नाटक एकांकिका असं सगळं चालू होतं आणि एका बाजूला नोकरी करणं सुद्धा चालू होतं. नंतर अचानक गडकरी मधले आमचे काही मित्र काम करायचे सिरियल मध्ये आणि सिनेमामध्ये. तर त्यांच्याबरोबर मग जायला सुरुवात केली शूटिंगला. एक फिल्म केल्यानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आलो आणि मग इकडेच राहिलो. तर फार ऍक्सिडेंटली सुरू झाली जर्नी. असं काही ठरवलेलं नव्हतं सगळं. पण आणि डिरेक्टर होणार हेही ठरवलेलं नव्हतं. एक पथनाट्य करायचं होतं एकदा एका ठिकाणी. तर ते पथनाट्य करत असताना कोणाला काही सुचत नव्हतं काय करायचं काय बसवायचं. एड्स या विषयावरती होतं ते. मग तेव्हा तो सब्जेक्ट सांगितला त्यांना आणि असं असं करा, असं असं करा, असं असं करा. हे सांगता सांगता लक्षात आलं की याला डिरेक्शन म्हणतात आणि जे डायलॉग्स वगैरे सांगतोय किंवा जी स्टोरी सांगतोय त्याला लेखन म्हणतात. मग लक्षात आलं की हे येतंय आपल्याला थोडं थोडं. मग तिथून बालनाट्य, मग एकांकिका, मग नाटक, मग सिरियल असा तो प्रवास झाला. 10 वर्ष लागली पण स्टेजवरून टेलिव्हिजनला यायला. हॅलो. हा बोल. सर आवाज येतोय का? कारण की हो ब्लर हो होते. काय काय मला दिसतंय क्लिअर. ओके. तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही जॉब करायचा. तर हा जो सुरुवातीचा काळ होता, कारण की मेनी ऑफ द टाइम्स ना खूप न्यू कमर येतात ह्या इंडस्ट्रीमध्ये पण एक बॅकअप काही नसतं. म्हणजे ह्याच इंडस्ट्रीवर डिपेंड राहायचंय तर इथे अनसर्टनिटी खूप आहे. तर ऑन दॅट थिंग तुमचा कॉल काय आहे? म्हणजे एज्युकेशन वाईज पण आणि एक दुसरं काहीतरी ऑप्शन नको का? म्हणजे जसं तुम्ही बोललात की तुम्ही जॉब करत होता. आवाज गेला.
तुम्ही जॉब करत होताच्या पुढचं ऐकायला नाही आलं मला. हा, मी विचारते की न्यू कमर्स आता जेव्हा येतात ह्या इंडस्ट्रीमध्ये, तर ह्या इंडस्ट्रीमध्ये यू ऑल्सो नो की अनसर्टनिटी खूप आहे आणि काम मिळालं तर वेल अँड गुड, चालला तर खूप चांगलं, पण ऍट द सेम टाइम एक बॅकअप असणं गरजेचं नाहीये. अनसर्टनिटी प्रत्येक फील्डमध्ये आहेच ना. म्हणजे एखादा कॉर्पोरेट कंपनी बंद पडू शकते, रिसेशन येतं. 2011-12 रिसेशन आलं होतं, अनेक कंपन्या बंद पडल्या होत्या, मोठ्या मोठ्या कंपन्या बंद. हॅलो, माझ्याकडे व्यवस्थित येतोय? हॅलो, आवाज ब्रेक होतोय. हो, ते ऐकलं मी, पण माझ्याकडे व्यवस्थित येतोय असं म्हटलं. मला नेटवर्क सुद्धा. तर एकदा हॅलो, येतोय? हा, कारण मला नेटवर्क सुद्धा फुल दाखवतोय. येतोय ना आता व्यवस्थित? हो, आता येतो. हा, तर तशी अनसर्टनिटी प्रत्येक फील्डमध्ये, पॉलिटिक्समध्ये सुद्धा आहे. 5 वर्षानंतर निवडून येऊ की नाही माहित नाही, काही होऊ शकतं. तुम्ही एखादा बिझनेस करायला गेला तर तो तुमचा बिझनेस फ्लॉपही होऊ शकतो, त्यातही नुकसान होऊ शकतं. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मग समजा आपण एखाद्या कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असू तर आपण बॅकअप प्लॅन म्हणून काय रेडी ठेवतो का? तर नाही ठेवत ना. आपण ज्या गोष्टी कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी इथेही कराव्या लागतात आपल्याला. जसं आता कोरोनामुळे लक्षात आलं की फक्त एंटरटेनमेंट इंडस्ट्री नाही तर सगळ्या लोकांनाच त्रास झाला ना त्याचा. सगळेच बंद पडले, म्हणजे एव्हिएशन इंडस्ट्री पासून, टुरिझम इंडस्ट्री पासून ते फूड इंडस्ट्रीपर्यंत सगळे बंद पडले. कोणाचंच काहीच चाललं नाही त्याच्या पुढे. त्याच्यामुळे असं नाहीये, जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल, मुळात कसं आहे ना, डॉक्टर व्हायचं असेल तर असं म्हणून चालत नाही की अरे मला जमतं, मी करू शकतो डॉक्टर की. इंजिनियर वगैरे मी ब्रिज बांधू शकतो, रोड बांधू शकतो, मी एखादी बिल्डिंग बांधू शकतो, असं म्हणता येत नाही. डॉक्टर आणि इंजिनियर किंवा दुसरं काही करताना तिथे शिक्षण घ्यावं लागतं, सर्टिफिकेट लागतं, प्रूव्ह करावं लागतं. दुर्दैव असं आहे या फील्डमधलं की लोक म्हणतात मला अभिनय येतो, लोक म्हणतात मला लिहिता येतं, लोक म्हणतात मला डिरेक्शन येतं, पण ते आपल्याला वाटत असतं की मला येतं, कारण हा खूप छंदाशी निगडीत प्रोफेशन असल्यामुळे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मला हे येतं, मला ते येतं. त्यामुळे बेसिकली लोक येतानाच ते बॅगेज घेऊन येतात की मला सगळं येतं, आणि जेव्हा प्रत्यक्षात त्या फील्डमध्ये येतात तेव्हा त्यांची स्वीकारायची तयारी नसते की मला येत नाही अजून, मला अजून शिकलं पाहिजे. मग तेव्हा त्यांना अपयश येतं, आणि अपयश आलं की म्हणतात अनसर्टन आहे हे सगळं फील्ड, इथे कामं मिळत नाहीत. जर तुम्हाला काम येत असेल तर तुम्हाला कामं मिळतात इथे, पण तुम्हाला यावं लागतं. तुम्हाला स्वतःला वाटून नाही चालत की मला येतं, हे लोकांना वाटलं पाहिजे की तुम्हाला काम येतं तर तुम्हाला काम मिळतं, नाही तर नाही मिळत. स्वतःला मलाही वाटतं हॉलिवूडमध्ये काम करावं, मग आता हॉलिवूडमध्ये मला नेपोटिझम करतात, मला घेत नाहीत, असं म्हणून मी नाही चालणार ना. मला त्या लेवलचं स्वतःला बनवावं लागेल, तेवढं अपग्रेड करावं लागेल, तेवढं स्वतःचा एक्सपिरियन्स वाढवावा लागेल, तर मला तिकडे जाऊन काम करता येईल किंवा हिंदीमध्ये जाऊन काम करता येईल. पण त्यासाठी तुमची तेवढी तयारी पाहिजे, तुम्ही तेवढे हुशार असायला हवात, तुम्हाला तुमची हुशारी वाढवायला हवी, तुमचा अभ्यास वाढवायला हवा, आणि स्वतःचं कौतुक, स्वतःबद्दलचं चुकीचे समज याच्यातून बाहेर पडायला हवं, तर तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. तर तुम्हाला वाटेल की अरे हा, हे क्षेत्र जास्त स्टेबल आहे सगळ्या क्षेत्रांपेक्षा, कारण दिग्दर्शक लेखक सगळीकडेच लागतात. मी त्या मुद्द्यावर सर येणार होती की मेनी ऑफ द टाइम्स असं होतं की न्यू कमर्स येतात पण शिकण्याची तयारी नसते. मग ती ऍक्टिंग फील्ड असो, डायरेक्शन असो, रायटिंग असो, आम्हाला येतो हा जो एक गुण असतो ना आणि ऍटिट्यूड असतो तो, म्हणजे आता असं झालंय की सगळ्या प्रत्येक कला क्षेत्रात हा गुण आढळायला लागलाय, वेदर इट डान्स, वेदर इट सिंगिंग, सगळीकडे की मला येतं. आणि मग शिकण्याची प्रवृत्ती आधी, म्हणजे जी आधीची जनरेशन होती त्यांच्याकडे जी होती, आता तुम्ही पण तुमचं एक्झाम्पल दिलं की ऑल ऑफ अ सडन तुम्ही आलात, मग तुम्ही कुठून सुरुवात केली, म्हणजे एक शिकायची जी वृत्ती असते ना तिकडून तुम्ही कसं म्हणजे शिकत गेलात? कॉलेज पासून. कॉलेजला एकांकिकांच्या रिहर्सलला जाऊन बसायचो, तिथे बॅकस्टेजला काम करायचो, छोटे छोटे रोल असतात,
त्या विंगेतून त्या विंगेत धावत जाणं वगैरे ते सगळं करायचो. ते करत करत शिकत गेलो आणि त्याच्या आधीपासून मला वाचनाची आवड होती. वाचन चांगलं होतं माझं, ज्याचा फायदा होतो. मुळात वाचन असलं तरच तुम्ही येऊ शकता, अदरवाईज बरीच मुलं असतात ज्यांना पु ल देशपांडे, आचार्य अत्रे ही ठराविक नावं माहिती आहे, त्याच्या पलीकडे काही माहीत नसतं. तर ते माहीत असलं म्हणजे हुशार होतात असंही नाही, पण मुळात ती आवड होती. स्टोरी टेलिंग मला येत होतं आधीपासूनच. या सगळ्या गोष्टी ते थोडंसं ग्रूम करत गेलो स्वतःला, त्या दृष्टीने मी काम करत गेलो. मी कॉलेजमध्ये असताना कुठेही हा प्रयत्न केलाच नाही की रोज डेला नवीन कपडे घालून आलो आणि फलाना फलाना डेला हे केलं ते केलं. मी सतत मग्न असायचो. माझी एकांकिका, माझं पथनाट्य, एवढंच फोकस केलं होतं मी. बाकी मुलं जे करायचे, पिकनिकला जायचे, स्टायलिश कपडे घालायचे, वेगळ्या वेगळ्या डेजना आपापल्या ग्रुप बरोबर फिरणं, मुलींबरोबर फिरणं, हे सगळे प्रकार त्या काळात जे मुलं करायचे. एन्जॉय मी केला, पण मी एन्जॉय मला जी गोष्ट आवडते त्यात केला एन्जॉय. त्याच्यामुळे मला ते सोपं गेलं. अचानक उठून कॉलेज वगैरे शिक्षण पूर्ण झालं, मग तुम्ही नोकरी शोधता, मग तुम्हाला नोकरी सापडते, मग तुम्हाला अचानक वाटतं की अभिनय येतो आणि मग तुम्हाला या क्षेत्रात यायचं असतं आणि स्टार व्हायचं असतं. असं होत नाही. खूप वर्ष काम करावं लागतं. खूप वर्षाचा म्हणजे 4-5 वर्ष अभ्यास करून डॉक्टर व्हाल कदाचित, घोकमपट्टी करून 4-5 वर्ष अभ्यास करून इंजिनियर सुद्धा व्हाल, सर्टिफिकेट मिळालं म्हणजे झालं. पण तुम्हाला ग्रेट इंजिनियर किंवा ग्रेट डॉक्टर तसं नाही होत आहे. तुम्ही क्लिनिक उघडून बसू शकाल छोटंसं. पण ह्याही क्षेत्रात तसंच आहे. तुम्हाला या क्षेत्रात येऊन काम करत करत अनुभव घ्यावा लागतो आणि इथे एक वेळेची मर्यादा नाही ना मुळात. तुम्हाला 24/7 काम करत राहावं लागतं. तेवढी तयारी असेल तर यावं आणि करावं काम, मग सोपं जातं ते सगळं. तर आता खूप आपण बघतो की खूप सारे कोर्सेस चालतात, म्हणजे 15 दिवस, 30 दिवस, 2 महिने वर्कशॉप चालतात. ऍक्टिंग वर्कशॉप बोला, रायटिंग वर्कशॉप बोला, डायरेक्शन वर्कशॉप बोला. ह्या वर्कशॉप नंतर म्हणजे वर्कशॉप केल्या केल्या असे अनुभव येतात की झालो मी हिरो, हा जो ऍटिट्यूड असतो मुलांमध्ये मुलींमध्ये तो खूपच योग्य आहे. आणि त्याच्यानंतरचा जो मेन प्रवास असतो, कारण की व्हॉट यू स्टडी इन स्कूल आणि प्रॅक्टिकली जे अप्लाय होतं त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. मग तिकडे वर्किंग करताना किंवा स्वतःवर काम करताना, कारण की बहुधा असं होतं मी वर्कशॉप केलंय म्हणजे मला जमतं, पण आणि स्वतःवर काम करायला आपण विसरून जातो. मग ते हे अनुभव असतील तुम्हाला कधी? काय होतं ना, बऱ्याच मुलांना असं वाटतं की वर्कशॉपमध्ये ऍडमिशन घेताना विचारतात मग हे वर्कशॉप केल्यावर मला काम मिळणार का, हा पहिला प्रश्न असतो. घाई असते काम मिळवण्याची, शिकण्याची घाई नसते त्यांना. पण बऱ्याचदा असं असतं की अरे मला काम देत नाही तुम्ही. मुळात काय असतं की एखादा निर्माता जेव्हा एका दिवसाचं शूटिंग करतो तेव्हा नॉर्मल सिरियलला एका दिवसाच्या, मराठी सिरियलला एका दिवसाच्या शूटिंगचा खर्च 1 ते 1.5 लाख रुपये असतो. तोच हिंदीच्या सिरियलला 5 ते 6 लाख रुपये असतो. तोच फिल्मला वेगळा खर्च असतो. एखाद्या नवीन ऍक्टरला घ्यायचं की अरे मला घ्या, मला येतं असं म्हणून त्याला जर घेतलं आणि त्याला दिवसभर ते काम जमलं नाही, तर सिरियलचा 1-1.5 लाखाचा खर्च किंवा 4-5 लाखाचा खर्च, जो काही खर्च निर्मात्याने केलाय तो एका विशिष्ट ऍक्टरवर का करावा. तर प्रकाश वाडेकर शिंदे म्हणतात छान बोलला, फक्त पी.एल. देशपांडे आणि आचार्य अत्रे माहीत असणं म्हणजे साहित्य कळणं असं नाही. हो वाडेकर, मी पण असंच हेच वाक्य म्हणालो की म्हणजे ते माहीत असणं म्हणजे साहित्य कळणं असं नाही. हेच मी पण वाक्य म्हणालोय, वेगळं नाहीच म्हणालोय. थँक्यू. हा, तर काय सांगत होतो मध्ये, त्यांचा प्रश्न दिसला मला. ते स्वतः येऊन गेले तिथे पर्णिकावर, तबला एक्सपोनेंट येते. अच्छा. तर त्यांचा पण तोच अनुभव आहे, तुम्हाला येतोय आम्हाला येतोय, सगळ्या पिढी तेच झालंय. तर ते होतं की ना, का खर्च, एखाद्या निर्मात्याने का खर्च करायचा एखाद्या अशा ऍक्टरवर जो स्वतःला ऍक्टर म्हणवतोय पण त्याने अजून सिद्ध नाही केलं, ज्याचं माहित नाही आपल्याला काहीच. ते डायरेक्ट वर्कशॉपमध्ये आल्यावर मी त्यांना एकच उत्तर देतो की शाळेत ऍडमिशन घेता तुम्ही जेव्हा, तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांना मॉन्टेसरीला ऍडमिशन घेताना विचारता का की मला नोकरी मिळेल का. कॉलेजला ऍडमिशन घेताना तुम्ही विचारता का मला नोकरी मिळेल का. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना विचारता का नोकरी मिळेल का तरच मी ऍडमिशन घेतो. आता ह्याच्यावर काही लोक मला असंही म्हणतील की नाही पण ते कॅम्पस सिलेक्शन असतं काही ठिकाणी,
काही ठिकाणी नसतं, काही ठिकाणी असतं वगैरे, तो सगळा भाग वेगळा. पण आपण हे शिकत असताना आपण काय म्हणतो की आपण काम मिळवू. डॉक्टर झाल्यावर असं म्हणतात का कोणी की चला मी MBBS करतो पण मला हॉस्पिटल उघडून देणार का तुम्ही, किंवा मला 100% मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा माझं क्लिनिक, माझ्याकडे पेशंट येतील ना. तर तसं नाही होत ना ते. तसंच कुठल्याही वर्कशॉपचं, वेबिनारचं हेतूच हा असतो की तुम्हाला काही गोष्टी म्हणजे आमच्या एक्सपिरियन्स मधून त्या देत असतात सगळे लोक, की आम्हाला आतापर्यंत आलेले एक्सपिरियन्स, चांगले वाईट अनुभव, त्यातून तुम्ही शिका आणि तुमचा स्ट्रगलिंगचा पिरियड कमी करा, हा हेतू असतो त्यामागचा. म्हणजे समजा आता मला स्टेजवरून टेलिव्हिजनला यायला 10 वर्ष लागलेत, तर माझा अनुभव जर मी काही मुलांना सांगितला तर त्यांना कदाचित 5च वर्ष लागतील ना. सोपं होईल ना. मी केलेल्या मिस्टेक्स त्यांना सांगेन जेणेकरून ते नाही करणार. काय एक्झॅक्टली करायला हवं ते त्यांना कळेल, हा हेतू असतो कुठल्याही वर्कशॉपचा. आता लेखन वर्कशॉप असलं तरी लेखन वर्कशॉपमध्ये पण तेच सांगितलं जातं की हा चला मला लेखन वर्कशॉप केल्यावर मला लिहिता येईल, असं होत नाही. लेखन वर्कशॉप कोणासाठी असतं की मुळात तुम्हाला लिहिण्याची आवड असते पण त्यातलं टेक्निक माहीत नसतं, माध्यम माहीत नसतात. सिरियल हे काय माध्यम आहे, वेब सिरीज हे काय माध्यम आहे, फिल्म काय माध्यम आहे, त्याची लिखाणाची पद्धत काय, त्याच्यातल्या अभिनयाची पद्धत काय, त्याच्यातल्या डिरेक्शनची पद्धत काय, ह्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स जेव्हा एक्सपिरियन्स्ड माणसं येऊन सांगतात तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होतो. तिथे कुठल्याच वर्कशॉपमध्ये किंवा याच्यामध्ये असं होतच नाही की तुम्हाला काम मिळणार 100%, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. जर कोणी अशी ऍड केली असेल की आमच्याकडे ऍडमिशन घ्या आणि तुम्हाला काम मिळेल, तर ती खोटं आहे. हे मी तोंडावरी सांगू शकतो कोणाच्या, कारण तसं नसतं. उद्या माझ्याकडे एखादे वर्कशॉपवाले येऊन म्हणाले की आमच्या वर्कशॉप मधली मुलं तुमच्या सिरियलमध्ये घ्या, तर मी घेणार नाही. मी असं डोळे झापून कसं घेणार ना कोणालाही, कारण माझं प्रोजेक्ट आहे ते. माझं प्रोजेक्ट काय मी सगळ्यांना काम देण्यासाठी उघडून नाही बसलोय ना. म्हणजे फ्रँकली सांगायचं तर म्हणजे काही समाजसेवा नाहीये ना, ही प्रोफेशन आहे. म्हणजे जसं समज नताशा तू डॉक्टर आहेस, तू माझ्या ओळखीची डॉक्टर आहेस वगैरे, आणि मी जातो वेगळ्या डॉक्टरकडे, सगळे बाकी लोक वेगळ्या डॉक्टरकडे जातो, आणि तू जर म्हणाली अरे मी तुमच्या ओळखीची डॉक्टर आहे, तुम्ही लोक माझ्याकडे काय येत नाही, तर तू समज अशी डॉक्टर आहेस जिच्या हाताला गुण नाहीये, जिला ट्रीटमेंट व्यवस्थित देता येत नाही पेशंटला, जिला कळतच नाही सिम्पटम्स काय आहेत आणि आजार काय झालाय, तर केवळ ओळखीची आहे म्हणून तुझ्याकडे यायचं का? हेल्थशी रिलेटेड ना, जीव जाऊ शकतो ना. तसंच आमच्याकडेही असतं. आमचा प्रोजेक्ट म्हणजे आमची हेल्थ असते, आमचा जीव असतो. ज्या व्यक्तीवर भरोसा नाही त्यांना आम्ही घेत नाही. हे इतकं सिंपल आहे, इतकं साधं सरळ सोपं आहे. ते म्हणजे हॉटेलच्या बाबतीत सुद्धा जे असतं ते, की एखाद्याच्या हॉटेलमध्ये ओळखीचं आहे म्हणून त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवत नाही ना. आपल्याला जर चांगलं मिळत नसेल तर का जाऊ? तसंच माझंही म्हणणं आहे, तुमच्याकडून जर मला आउटपुट मिळत नसेल तर मी तुम्हाला का घेऊ? तुम्ही सिद्ध करा की तुम्ही चांगला आउटपुट देऊ शकता, मग मी घेईन तुम्हाला. इतकं साधं सरळ सोपं आहे. चांगले कमेंट देत आहे तुम्ही, मस्त एक्सप्लेन करता. हा वाडेकर साहेब, थँक्यू. हा नाही अहो, आपला बोलण्यात गैरसमज झाला. तुम्ही पण तेच म्हणताय आणि मी पण तेच म्हणतोय असं. तर माझं दुसरं हे की एक आता सपोज कोणाला या फील्ड मध्ये यायचं असेल तर स्वतःवर मेहनत घेण्याची कितपत तयारी हवी आणि ती कशी घ्यावी? स्वतःवर मेहनत करण्याची 100% तयारी हवी. आळस चालतच नाही अजिबात. पूर्ण तयारी हवी. आणि ती कशी घ्यावी म्हणजे आता ते डिपेंड. तुम्हाला ऍक्टर म्हणून यायचं आहे तर ऍक्टर म्हणून स्वतःला ग्रूम करण्यासाठी काय काय करावं लागतं. पहिली गोष्ट सगळीकडे जी येते ती म्हणजे वाचन, ऑब्झर्वेशन, चांगल्या ऍक्टर्सना बघणं, चांगले सिनेमे बघणं, कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, कॅरेक्टरायझेशन म्हणजे काय, स्टोरी म्हणजे काय, स्क्रीन प्ले म्हणजे काय, डायलॉग्स म्हणजे काय, हे ठराविक पद्धतीतच का असतात, या सगळ्यांचा अभ्यास. मग तो पात्र, कॅरेक्टरायझेशन, कॅरेक्टरची बॅक स्टोरी. आता जशी तुझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे, माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून आपण वेगळे आहोत ना. एकाच घरात 4 माणसं राहत असतील तरी ती वेगळी का भासतात? कारण ती कॅरेक्टर म्हणून वेगळी आहेत. तर त्या कॅरेक्टरचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केलात तर तुम्हाला ते पात्र कळतं. आणि मुळात ना माझं एक सोपं म्हणणं असं आहे की या जगात ऍक्टिंग येत नाही असं कोणीच नाहीये. ऍक्टिंग प्रत्येकाला येते, प्रत्येक जण ऍक्टिंग करतो. जसं आता आपण म्हटलं ना की धावता प्रत्येकाला येतं,
म्हणून सगळे पीटी उषा नसतात ना. पीटी उषा होण्यासाठी वेगळी मेहनत करावी लागते. त्यातलं तंत्र समजून घ्यावं लागतं, त्यातला मंत्र समजून घ्यावा लागतो. तसंच अभिनय प्रत्येकाला येतो. अगदी लहानपणापासून अभिनय करतो आपण, जन्मल्यापासून. आपण खोटं खोटं रडतो, खोटं खोटं हसतो. आईकडे हट्ट करायचं असेल तर आपण नाटक करतो काहीतरी, आई पोटात दुखतं, हे दुखतं, हा सगळा अभिनयच आहे. पण त्याला प्रोफेशन म्हणून करताना मग तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत घ्यायची असते. त्यातलं तंत्र समजून घ्यायचं असतो, त्यातला मंत्र समजून घ्यायचा असतो, तर तुम्हाला ते प्रोफेशन म्हणून करता येतं. छान एक्सप्लेन केलं. पण तरी पण एक कम्पॅरिझन जर का आपण केलं, म्हणजे इंडियन इंडस्ट्री घ्या, आपला इंडियन जो काय बोलतात ऍक्टिंग मध्ये अप्रोच होणारा जो वर्ग आहे, त्यांच्या तयारी करण्याची किंवा ह्या फील्ड कडे अजून पण अभ्यासाच्या दृष्टीने तेवढ्या प्रमाणात बघितलंच जात नाही. म्हणजे सगळे असे, जसे आता तुम्ही बोललात की आपल्याला लहानपणापासून ऍक्टिंग येते, तर सगळे असे, पण त्याच्यावर वर्कआउट तर करता आलं पाहिजे ना. म्हणजे डान्स पण सगळ्यांना येतो, पण त्याला एका फॉर्म मध्ये घडवायला किंवा घडायला एक विशिष्ट मेहनत करायला लागते, प्रॅक्टिस करायला लागते. तर हा जो भाग आहे शिकण्याचा एक ऍक्टिंग फील्ड कडे, कारण की जेवढे आले ना अजून, म्हणजे इव्हन श्रीनिवास सर बोलते की या फील्ड कडे अजून लर्निंग पॉइंट ऑफ व्ह्यू लोक बघत नाही. पैसा आहे म्हणून एंट्री घ्यायची, हा जो एक माइंडसेट असतो लोकांचा या फील्ड कडे बघण्याचा, तो कितपत घातक असतो आणि कितपत तुम्हाला, म्हणजे जे लोक चांगलं काम करतात त्या लोकांना त्याचं सोसायला लागतं असं मला वाटतं कधी कधी. हा नाही, काय बघ, प्रत्येक फील्डमध्ये ना चांगल्या बरोबर वाईट गोष्टी असतात. म्हणजे रामायणात रावण होताच की, कृष्ण जन्माला आला, कंस जन्माला आलाच ना. चांगल्या बरोबर वाईट गोष्टी होणार. चांगल्या म्हणजे एखादं औषध खाल्लं तर साईड इफेक्ट असतात. तसंच या फील्डमध्ये सुद्धा, सगळ्याच फील्डमध्ये, की चांगले मेहनती लोक आहेत. आता आपण काय करतो की आपण सुपरस्टार झालेला शाहरुख खान दिसतो, सुपरस्टार झालेला नवाजुद्दीन सिद्दीकी दिसतो, सुपरस्टार झालेला अंकुश चौधरी, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, नागराज मंजुळे, रवी जाधव, ही माणसं आपल्याला दिसतात. हे डायरेक्ट त्या पदावर पोहोचल्यावर दिसतात आपल्याला. त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचा स्ट्रगल हा समजून कोणालाच घ्यायचा नसतो. लोकांना सचिन तेंडुलकर दिसतो डायरेक्ट. मग सचिन तेंडुलकर स्टार झाल्यावर सगळे पालक मुलांना क्रिकेट शिकायला पाठवतात. नागराज मंजुळे दिग्दर्शक झाल्यावर सगळे पालक मुलांना वर्कशॉपला पाठवतात. हा, तर त्याच्या मागची त्यांची मेहनत आहे ना, ही कोणी पाहत नाही. त्यात तो अभ्यास कोणी बघत नाही की शाहरुखने काय केलं असेल, नवाजने काय लेवलची मेहनत केली असेल, अनुपम खेर किती किती काळ त्यांनी जुहू चौपाटीवर झोपून काढला, किती काळ त्यांनी रेल्वे स्टेशनवर झोपून काढला. 28व्या वर्षी वयाच्या त्यांनी म्हाताऱ्या माणसाचा, 70 वर्षाच्या माणसाचा त्यांनी रोल केला आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. अजूनही त्यांच्या पहिल्या सिनेमाची आठवण, पहिल्यांदा कोणाच्या पहिल्या सिनेमाची आठवण नाही काढली जात. बच्चन साहेबांच्याही पहिल्या सिनेमाबद्दल कोणी बोलत नाही, पण अनुपम खेरच्या पहिल्या सिनेमाबद्दल बोलतात लोक. विकी कौशल, हे सगळे ना, जरी आता ऋतिक रोशन, जरी स्टार पुत्र असला ऋतिक रोशन, तर ऋतिक रोशनने असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलंय, पप्पांच्या शिव्या खाल्ल्यात, शाहरुख खानच्या पायात शूज घालण्याची शिक्षा देण्यात आली आहे ऋतिक रोशनला. सोनम कपूरने असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलंय. संजय लीला भंसालीच्या शिव्या ओरडा खाल्ल्यानंतर रडत रडत घरी पण गेली आहे ती. अशी प्रत्येकाने ना खूप मेहनत केली आहे. ते स्टार पुत्र आहेत किंवा ते हिंदीतले आहेत म्हणून ते मोठे नाही झाले, त्या सगळ्यांनी मेहनत केली आहे. ऍक्टिंगसाठी खूप मेहनत केली आहे. टायगर श्रॉफ सुद्धा खूप मेहनत करतो म्हणून तो टिकून आहे. नाहीतर असं नाही होत की अरे जॅकी का बच्चा है ले लो फिल्म में, जॅकी का बच्चा ले लो फिल्म में, पण त्याला काही येतच नाही तर मी त्याला फिल्म मध्ये का घेऊ. मला माझी फिल्म, माझी सिरियल, माझं प्रोजेक्ट महत्वाचं आहे ना. प्रत्येकाचं म्हणणं ते असतं. तर त्यासाठी ना मेहनतीची ना 100% जास्त तयारी लागते तुम्हाला झोप. मी झोपलो होतो, माझ्या बहिणीचं लग्न होतं, माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, मला इथे मानेवर टॅटू काढायचा आहे, मला हातावर टॅटू काढायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही करता येत मुळात ऍक्टर व्हायचं असलं तर. त्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात तुम्हाला. काहीतरी सोडावं लागतं ना. जसं आर्मीमध्ये गेल्यावर सगळं सोडावं लागतं, तसंच आहे इथे सुद्धा. तुम्हाला ऍक्टर बनायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात. पोलीस झाल्यावर सुद्धा तुम्हाला घरचा गणपती, घरची दिवाळी पोलिसांना कुठे असते. त्या प्रोफेशनचा तो भाग आहे. तसं ऍक्टर झाल्यावर तू जर म्हणाली मला ऍक्ट्रेस व्हायचंय आणि मी इथे टॅटू काढते, तर संपलं तुझं करिअर. इथे टॅटू काढल्यानंतर पुढचे रोल कसे मिळणार. किंवा उद्या शूटिंग आहे, नाही पण माझ्या भावाचं लग्न आहे, मी नाही शूटिंगला येऊ शकणार, मग घरी बस.
इतकं सिंपल. ह्या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडे ना तयारी लागते, तुमच्याकडे खूप मेहनत करण्याची तयारी लागते. अक्षय कुमार सुद्धा, अक्षय कुमार उगीच अक्षय कुमार होत नसतो ना. पहाटे 4 वाजता लोक शेवटचा पेग पिऊन बारमधून बाहेर निघत असतात, तेव्हा अक्षय कुमार जॉगिंगला जात असतो. कळलं की नाही? उगीच मार्शल आर्टच्या क्लासला जाऊन अक्षय कुमार होत नाही. तो मेहनत, खूप प्रकारची मेहनत आहे, खूप वाचन आहे, मेहनत आहे, शरीरावर मेहनत आहे, अभिनय आहे, अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो, मोह सोडावे लागतात आणि खूप अभ्यास करावा लागतो. खूप अभ्यास तुम्ही, बरं मी शालेय शिक्षणाबद्दल म्हणत नाही की शालेय शिक्षण घेतलं तरच तुम्ही ग्रेट ऍक्टर व्हाल, असं मी अजिबात म्हणत नाही. तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत खूप करावी लागते, खूपच म्हणजे खूपच. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार इतका अभ्यास करावा लागतो, इतकी मेहनत करायला लागते आणि 24 तास अंग मेहनत करण्याची तयारी लागते सेटवर उभं राहून. तर आता जसं तुम्ही बोललात की एक असतं की पेरेंट्स जेव्हा म्हणजे किड्सचे पण आपले वर्कशॉप्स वगैरे असतात, ऍक्टिंग वर्कशॉप बोला मुलांसाठी. तसं म्हणजे पालकांचं एक असं होतं, कोणतीही कला क्षेत्र घ्या तर त्याच्यामध्ये एक असं आढळून येतं की पालक आज जसं तुम्ही बोललात की ऍडमिशन घेतानाच विचारतात काम मिळेल का. आणि शाळेला जेव्हा आपण अकॅडमिक इयरला 10वी व्हायला 10 वर्ष देतो, पहिली ते 10वी किंवा ते 15 वर्ष तुम्ही देता, त्या फील्डला तुम्ही शिकण्यासाठी किती वर्ष देता, तो पण एक मुद्दा आहे ना. आहेच ना. फक्त या फील्डचं कसं आहे की तुम्ही फील्डमध्ये एंटर झाल्यानंतर तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती वर्ष शिकत राहण्याची प्रोसेस संपत नाही. पण एक सर्व्हाइव्ह होण्यासाठी, एक बऱ्यापैकी काम मिळवण्यासाठी जेवढं शिक्षण लागतं तेवढं शिकण्यासाठी तुम्ही तो वेळ दिला पाहिजे. आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही रोज शिकत राहिलं पाहिजे. जसं आपण मोबाईलचे ऍप अपडेट करतो ना वेळच्या वेळी न चुकता, अपडेट आलं की लगेच अपडेट करतो आपण, तसं स्वतःलाही अपडेट करता आलं पाहिजे. इथे लोक रोजचा पेपर वाचत नाही, त्याचा कंटाळा करतात. तर बाकी गोष्टी काय करणार ना. असे अनेक उदाहरणं येतात, सगळ्या प्रकारची माणसं येतात, खूप मेहनत करणारी माणसं सुद्धा आहेत. आणि एका सिरियलने किंवा एका फिल्मने हवा गेलेली माणसं सुद्धा आहेत, पण ती नंतर दिसत नाहीत, ती गायब होतात नंतर. तर रीडिंग हे किती इम्पॉर्टंट, कारण की हा जो रीडिंगचं जे हे आहे ना ते खूप कमी होत चाललं. म्हणजे कोणत्याही क्षेत्रात घ्याल तर खूप कमी रीडर्स खूप कमी होत चालले. कोणतीही प्रकारची पुस्तकं घ्या, पण एक रीडिंग हॅबिट जी आहे ना ती खूप कमी होते. आणि जेव्हा आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये एवढी अप्रतिम पुस्तकं लिखाणं झालेली आहेत, ती न वाचता मेजॉरिटी एक वर्ग आहे जो तुम्ही बोलू शकता इंग्लिश नॉवेल्स बोला, विच आर नॉट रिलेव्हंट टू युअर वर्क. तर अशा नॉवेल्सकडे किंवा अशा वाचनाकडे जास्त वळलेला असतो. पण आपल्याकडे जो खजिना आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष होत चाललंय. नाही, पहिली गोष्ट तर वाचन. पहिली गोष्ट तर वाचन हे कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही काम करा, मग तुम्ही हाऊसवाईफ किंवा हाऊस हजबंड जरी असलात तरी सुद्धा, किंवा तुमचं पानाचं दुकान असलं तरी सुद्धा, वाचन हे सगळ्यात पहिलं असलं पाहिजे. कारण तुम्ही जितकं वाचता ना तितकं तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढतं, तुम्हाला संवाद साधता येतो समोरच्याशी, इतरांशी, सगळ्यांशी. तुम्हाला ज्याही भाषेतले तुम्ही असाल त्या भाषेतले नवीन नवीन शब्द कळतात, वाक्यरचना कळतात. अभिनय क्षेत्रात उपयोग असा होतो की डॉक्टर असल्यावर जसं क्लिनिक उघडून प्रॅक्टिस करावी लागते, वकील असल्यावर प्रॅक्टिस करावं लागतं, गायक असल्यावर रियाज करतात, डान्सर्स रियाज करतात, म्हणजे क्लासिकल डान्सर्स वगैरे रियाज करतात, तबला वादक रियाज करतात. तसं ऍक्टर्सचा रियाज काय आहे किंवा स्टोरी टेलर्सचा रियाज काय आहे, डिरेक्टर्सचा रियाज काय आहे, तर गोष्टी वाचणं, पुस्तकं वाचणं, त्याच्यातून तुम्ही गोष्टींमध्ये राहता, पात्रांमध्ये राहता वेगळ्या वेगळ्या, आणि त्याच्यामध्ये राहिल्यामुळे तुम्ही ग्रूम होता, चांगल्या पद्धतीने तयार होता तुम्ही. पण हे फक्त याच फील्डसाठी नाही, सगळ्यात. आता समजा डॉक्टर आहे, तर डॉक्टरला पेशंटशी चांगलं कम्युनिकेट करता येतं जर वाचन चांगलं असेल तर. शब्दसाठा असतो, वाक्यरचना करता येतात, छान बोलता येतं. पानटपरीवाला का असे ना, त्याला गिरायकाशी बोलता येतं, फायदा त्याचाच होणार आहे पुढे जाऊन. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असं वाचन खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, माझं ह्याच्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाही की तुम्ही कुठल्या भाषेतलं वाचता,
तुम्हाला ज्या भाषेत कम्फर्टेबल आहे त्या भाषेतलं वाचा, काहीच इश्यू नाही. तुम्हाला ज्या भाषेत काम करायचंय त्या भाषेतलंही वाचा. म्हणजे तुम्हाला हिब्रू लँग्वेज वाचून मराठीत काम करायचंय तर हिब्रू वाचा तुम्ही, पण मराठी सुद्धा वाचा ना. कारण तुम्हाला मराठीत काम करायचंय, मराठीमध्ये कम्युनिकेट करायचंय, मराठी संवाद बोलायचंय, तर तुम्ही मराठीही वाचा, तुम्ही हिब्रूही वाचा. आता एक हॅलो. 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 नेटवर्क कनेक्शन ब्रेक झालंय. आय थिंक देर इज सम, त्यांच्या इथून नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय. होपफुली विल बी बॅक. अँड मीनवाईल प्रकाश सर, थँक्यू व्हेरी मच. नताशा, खरंच खूप छान, चांगल्या लोकांना बोलवतेस तू, खूप मनापासून बोलत आहेत. आय विश ऑल द बेस्ट टू योर इनिशिएटिव्ह. थँक्यू प्रकाश सर. ॲक्च्युली थँक्स टू ऑल. तमन्ना ताई, Sushil sir is there, you yourself Prakash sir, thank you for joining us. Srinivas sir, तुमच्यासारखी लोक आमच्याशी कनेक्ट होत आहेत, त्यामुळे दिस पर्णिकाला एवढं यश मिळते. आणि थँक्स फॉर जॉईनिंग अस अँड ब्लेसिंग अस. तर हे सगळं जे काही होत, म्हणजे मला करता येतंय ते फक्त तुमच्यामुळे. तर थँक्यू एव्हरीवन. आय थिंक ही इज बॅक. हाय सर, मी हे केलंय, एक्सेप्ट केलंय. नेटवर्क. हॅलो. मी जरा जागा चेंज केली माझी. आता आता बघू नेटवर्क. खिडकीत आलो मी. आता आहे. आवाज येतोय पण तुम्ही ब्लर दिसताय. अरे बापरे, आता काय करायचं, कारण नेटवर्क फुल आहे, 4G आहे. खूप आवडते. काय काय तुम्ही जे सांगताय ना, म्हणजे तुम्ही माहिती देताय ना, जी माहिती देताय खूप आवडते. मला कमेंट. एकच मिनिट देतेस का मला? मी पुन्हा एकदा रिजॉईन करतो जरा, नेटवर्क रिफ्रेश करून. नो प्रॉब्लेम. ओके. Meanwhile, guys, just cool. Thank you, everyone. We'll be back. Meanwhile, you can communicate with me through messages. Yeah. Yeah, he is back. Sorry guys, network issue. हॅलो.
आता दिसतोय का मी? तर अरे आता काय चालेल. हा. सगळ्यांनाच ब्लर दिसतोय का? ते आता दिसते, असंच ठेवा फोन. काय काय? आता आता दिसते, आता क्लिअर दिसते. हा, ओके ओके. हा हा, आता आपण कुठे होतो? काहीतरी बोलत होतो, विसरलो मी. वाचनाचं, रीडिंग रीडिंग. हा हा, तर आपल्या देशामध्ये ना एक ट्रेंड आहे असा, बऱ्याच लोकांना पाश्चात्य लोक जे करतात ना ते करणं ना ग्रेट वाटतं आपल्याकडच्या खूप लोकांना. म्हणजे आपण पूर्वी सरप्राईज हा असं उच्चार करायचो, अमेरिकेत सरप्राईज उच्चार करायला लागल्यावर आपल्या इकडे सगळ्यांचं म्हणजे इमिजिएट कोणी जर सरप्राईज म्हणायला लागलं, अरे यार कसलं इंग्लिश आहे तुझं, तर तू सरप्राईज म्हणायला हवंस, तू एड्युकेशन म्हणायला हवंस. हे जे फॉलो करणं आहे ना, ब्लाइंडली फॉलो करणं गाढवासारखं, हे आपल्याकडे खूप आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे तुला एक हेही माहित असेल की इंग्लिश बोलता येणं म्हणजे इंटेलिजंट असणं, असा एक समज आहे आपल्याकडे. मुळात कुठलीही लँग्वेज येणं म्हणजे तुम्ही हुशार असणं असं नाही होत. आणि ते तर या फील्डमध्ये पण आहेच, आपल्या एंटरटेनमेंट फील्डमध्ये सुद्धा खूप आहे. इंग्रजी बोलता येणाऱ्या एक 4-5 मुली बसलेल्या असतात आणि मग त्या विशाल भारद्वाजलाही सांगतात की तुमचं कसं चुकतं, आणि यशराजलाही सांगतात की तुमचं कसं चुकतं. तर केवळ इंग्लिश येतं म्हणजे सगळं येतं असं नाही. मुळात आपल्याच देशात हा प्रॉब्लेम आहे. तू जर ब्रिटिश एखाद्या माणसाची जर चुकीचं इंग्लिश बोलत असशील तर तो कधीच तुला म्हणणार नाही की तुम्हाला इंग्लिश येत नाही. तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही काय बोलता आणि कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या उलट आपल्या देशात होतं. आपल्या देशात काय करतात, अरे यार इसको तो अंग्रेजी भी नहीं आती, गधा आहे, असं नसतं ना मुळात. हा आपल्या देशातल्या लोकांचा खूप मोठा आणि हा आहे ना नेटवर्क. तर आपल्या देशातल्या लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ब्लाइंडली फॉलो करणं. जसं आता हॅरी पॉटर हे एका लंडनच्या त्यांचं नाव आय थिंक जे.के. रोलिंग नाव असेल त्या लेखिकेचं, जे.के. रोलिंग. हा, तर त्या लंडनच्या लेखिका, त्यांचं ते पुस्तक हॅरी पॉटर. जसं चांदोबा आहे, जसं चाचा चौधरी आहे, जसं फास्टर फेणे आहे, भारा भागवतांची काही पुस्तकं आहे, तसंच ते एक पुस्तक आहे हॅरी पॉटर. पण ते हॅरी पॉटर आहे ना, बरं हॅरी पॉटरचे सुरुवातीचे भाग घ्यायला आम्ही गर्दी नाही केली, कारण तोपर्यंत सिनेमा नव्हता आला, तोपर्यंत आम्हाला ते ग्रेट नव्हतं वाटत. पण बाजूवाल्यांच्या घरात हॅरी पॉटर आहे तर आपल्याही घरात पाहिजे, कारण हॅरी पॉटर घरात असणं म्हणजे ज्ञानेश्वरी घरात असण्यापेक्षा सुद्धा खूप ग्रेट आहे. ते वाचणं म्हणजे खूप ग्रेट आहे. म्हणून लोकांनी मूर्खासारख्या रात्री रात्री रांगा लावल्या. हे तेच लोक आहेत बरं का, ज्यांना एटीएमच्या बाहेर रांगा लावल्यावर चक्कर येत होती. हे तेच लोक आहेत ज्यांना हॅरी पॉटरचा घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर रांगा लावताना मोठेपणा वाटत होता, ज्यांना बसची रांगेमध्ये उभं राहायला आवडत नाही, ज्यांना ट्रेनच्या मेट्रोच्या रांगेमध्ये उभं राहायला आवडत नाही, पण ते हॅरी पॉटर घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. याचं कारण त्यांना ते ग्रेट वाटतं की हॅरी पॉटर. पण त्याचा काय उपयोग होणार आहे मुलांच्या शिक्षणामध्ये? हॅरी पॉटरचा कदाचित वाचनाचा उपयोग होईल, पण ते कॉमिक बुक आहे, ते थोडक्यात ती एक गोष्टीचं पुस्तक आहे. जसं साधं फास्टर फेणे त्यापेक्षा चांगलं आहेच की. बरं, मी कंपॅरिझन करतच नाही काय चांगलं काय वाईट, मी एवढंच सांगतोय की आपल्याकडचे पालक हे कसे भुललेले असतात अर्धवट माहितीच्या आधारे, आणि त्यांना कुठलीही गोष्ट कशी ग्रेट वाटू शकते. हे जे ग्रेट वाटणं हे जर बंद झालं वेळेतच, मुळात ना मी काही बालनाट्य शिबिरांमध्ये सुद्धा कधी कधी गेस्ट लेक्चरर म्हणून जातो, तेव्हा सांगतो पालक असतील तर त्यांनाही की मुलांपेक्षा ना पालकांचं शिबिर व्हायला हवं. ऍक्च्युली मला पण मुलांचं होणं गरजेचंच नाही, पालकांचं होणं गरजेचं, कारण पालकांना सगळं वाटत असतं. त्यांनी स्वतःची अर्धवट राहिलेली सगळी स्वप्न किंवा स्वतःचं जे काही इमॅजिनेशन असतं ते मुलांकडून पूर्ण करून घेण्याच्या नादात असतात. माझा मुलगा, अरे काय घरी काय ऍक्टिंग करतो माहिती, अरे घरी ऍक्टिंग करतो, घरी तर माझं डोकं दुखायला लागल्यावर माझी आई सुद्धा मला पॅरासिटेमॉल वगैरे खायला देते, म्हणून ती काय क्लिनिक उघडून बसणार आहे का, डॉक्टर होणार आहे का ती? दिवाळीत किल्ला मी पण बनवतो, मी काय इंजिनियर होणार आहे का लगेच? असं नाही होत ना. मग घरात ऍक्टिंग केल्यानंतर तुम्ही ऍक्टर झालात असं का होतं बरं तुमच्या बरोबर? हा एक ना मोठा मोठा प्रश्न आहे हा सगळ्यात. यासाठी ना ह्या लोकांना शिक्षण देण्याची गरज आहे. आणि मुळात ज्यांनी एक आयुष्यात बालनाट्य शिबिरं किंवा अभिनय शिबिरं केलेली नाहीत ते लोक ज्या अर्थी अभिनय वर्कशॉप आणि बालनाट्य वर्कशॉप घेतात त्या अर्थी तुम्हाला समजायला हवं सगळ्यांना की हे कुठेही जाऊन ना असं शिकून नाही होत. याच्यामध्ये एफटीआय, तुम्ही एफटीआयला तुम्हाला खरंच करायचं, तुम्ही एफटीआयला ऍडमिशन घ्या. एफटीआयला ऍडमिशन घेणं
हे सीए ला ऍडमिशन घेण्या इतकंच अवघड आहे. वर्षाला 10 ते 12 मुलांना ऍडमिशन मिळतं एफटीआय ला. एनएसडी ला ऍडमिशन घेणं अवघड आहे. ललित कला केंद्रामध्ये ऍडमिशन घ्या, एफटीआय ला ऍडमिशन घ्या, एनएसडी मध्ये ऍडमिशन घ्या. शिका ना. तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर शिका, समृद्ध व्हा आणि या. त्यामुळे वाचन तर पाहिजेच, प्रत्येकाला पाहिजे. आणि कुठल्याही लँग्वेजमध्ये वाचा, जे तू शेवटी मला म्हणालीस. माझं त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाही. तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये वाचा. पण माझं म्हणणं आहे वाचा, कारण खूप लेखक आहेत. आता हॅरी पॉटर वाचणाऱ्यांच्या, ज्यांच्या घरात हॅरी पॉटर वगैरे अशी पुस्तकं आहेत, त्यांना वर्ड्सवर्थ कोण आहे, मॅक्झिम गार्की कोण आहे विचारलं तर माहीत नसेल. म्हणजे ते माहीत असलं तरी ते ग्रेट होतात असं नाही होत. पण ज्या लेखकांची पुस्तकं घरात ठेवल्यामुळे आपलं स्टेटस वाढतं असं वाटतं, त्यांची पुस्तकं घरात ठेवण्याचा एक आणि ट्रेंड आहे बरं का. मी बरेच एफबी लाईव्ह वगैरे बघतो ना, तर पुस्तकाचं कपाट मागे घ्यायचं आणि बसायचं की येस ये देखो मी पुस्तकं वाचतो. हा वाच ना, मग दाखवायची काय गरज आहे, माझं म्हणणं ते आहे. हा, तुम्ही कोणीतरी अशा क्षेत्रातले आहात की पर्यायच नाही, तुमच्या घरच अख्खं पुस्तकाच्या कपाटाने भरलं, तर माझं म्हणणं काहीच नाही. मुद्दामून जे करतात ना त्यांच्याबद्दल माझं म्हणणं आहे, सगळ्यांबद्दल नाही म्हणणं आहे माझं. तर हल्ली मी बघतो असं खूप काही. पण नुसती पुस्तकं दाखवून उपयोग नाही. माझा एक मित्र मला एकदा म्हणाला होता, अरे तू काय मला शिकवतो, मी ज्ञानेश्वरी उषाला घेऊन झोपतो. मी म्हटलं त्यात मग मी तर उषाला खूप काही घेऊन झोपू शकतो रे, त्याने काय होणार आहे, ती डोक्यात तर गेली पाहिजे आपल्या आधी. म्हणून ते महत्वाचं आहे, वाचन महत्वाचं आहे. तो तुम्ही मुद्दा मांडला ना की पेरेंट्सचं वर्कशॉप होणं गरजेचं आहे. तर हा. हे ऍक्च्युअली गरजेचं आहे, कारण की खूपदा असं होतं की एक म्हणजे इव्हन इन डान्स ना, माझी मुलगी तुम्ही स्टेज शो वरती घ्या, कधी परफॉर्म करेल, म्हणजे ऍडमिशन घ्यायच्या आधी हा प्रश्न असतो. हो हो. तुम्ही इथे काय शिकवतात किंवा तिला शिकायला किती वर्ष लागतात, शिकण्याचं प्रोसिजर काय आहे, हे सगळं गेलं. परफॉर्म करेल की नाही हा पहिला प्रश्न असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे पुस्तकांचं बोललात की त्या फील्डमध्ये तुम्ही आहात, ज्या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान हवं, तर ते ती पुस्तकं म्हणजे आपली भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, रामायण असेल, त्या म्हणजे ज्या गोष्टींवर तुम्हाला काम केलं पाहिजे ती पुस्तकं वाचनामध्ये नसतात. मग राम कोण, रावण कोण आम्हाला काही माहिती नसतं, पण आम्हाला हॅरी पॉटर नक्की माहिती असतो. पण इकडे जे तुम्ही बोललात ना, अगदी बरोबर बोललात की पेरेंट्सचं वर्कशॉप घेणं, कधी कधी मला पण असं वाटतं अरे मुलांना थोडा पेरेंट्सना सांगितलं पाहिजे तुम्ही काय त्यांना वाचायला द्याल, कारण की अल्टिमेटली पेरेंट्स आर द पीपल जे परचेस करतात पुस्तक. किंवा आणि टीचर्स बरोबर किंवा जेव्हा पण वर्कशॉप मध्ये येतात, तर वर्कशॉप जरी 5 दिवसाचं असलं, 8 तास, सपोज 8 तासाचं वर्कशॉप आहे 5 दिवसाचं, तर ते 8 तास किंवा 5 दिवस ते त्या सानिध्यात असतात. पण पेरेंट्स बरोबर तर लाईफ लॉंग असतात. तर पेरेंट्सचा इथे मेजर रोल नसतो का? पण पेरेंट्स मेजॉरिटी ऑफ द टाइम पेरेंट्स हा रोल एक्सेप्टच करत नाही आणि नाही करत. ती टीचर टाकली जाते. काय काय टीचर काय ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, म्हणजे पेरेंट्सचा हा इथे मेजर रोल येतो, कारण की तुमच्या मुलांच्या सानिध्यात तुम्ही जास्त असतात आमच्यापैकी. तर हा रोल पेरेंट्सनी प्ले करायला हवा, पण तुम्ही सांगितलं नाही किंवा तुम्हाला हे शिकवायला पाहिजे होतं, हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? त्याचं उत्तर ना जरा वेगळ्या पद्धतीने देतो, थोडंसं मोठं असेल याचं उत्तर. तर याचं उत्तर मी तुला असं देईन की बऱ्याच पालकांना ग्रेट काय वाटतं की डोरेमॉन आवडतो माझ्या मुलीला, पोकीमॅन काय पकडते पोकीमॅन माहितीये, तर हे सांगण्यामध्ये ना ग्रेटनेस वाटतो त्यांना. तर मला काय म्हणायचं की हे सांगण्यामध्ये ग्रेटनेस वाटण्यापेक्षा जर त्यांना माहित असेल भारताचा इतिहास, त्या मुलांना माहित असेल की संत ज्ञानेश्वर कोण होते, त्यांना माहित असेल छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, त्यांना माहित असेल छत्रपती संभाजी महाराज कोण होते, त्यांना माहित असेल महात्मा गांधी कोण होते, त्यांना माहित असेल की इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेटवर असतात ना, पण इंटरनेट म्हणजे काय, ते कुठून येतं हे जर माहित असेल. मुळात काय काय सांगतात बरेच पालक माहिती आहे का, अहो पण आता ह्या वयात कार्टून बघणार, खेळणार, हेच करणार ना मुलं, पुढे तर आयुष्य पडलंय. पण मला सांगा, ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांना बालपण नव्हतं का? होतच ना.
त्यांनाही बालपण होतं. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या-15व्या वर्षी बुद्धभूषण लिहिला, 4 ग्रंथ लिहिले, ज्यांचा गणितामध्ये कोणी हात नव्हतं पकडू शकत, त्यांना बालपण नव्हतं का? त्याचे तर वडील राजे होते ना देशाचे. छत्रपती संभाजी महाराजांचे वडील देशाचे राजे होते. त्यांनी तर काय काय करायला पाहिजे होतं. टिकटॉक पासून सगळं करायला पाहिजे होतं. त्यांनी घोड्यावर बसून फिरायला, पिकनिक करायला पाहिजे होत्या. त्यांनी केल्या का? मुळात पालक शिक्षित असतील, जेव्हा पालक तुमचा देव असतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, किंवा ज्ञानेश्वरांचं पालक म्हणजे ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ, तर तुम्ही ज्ञानेश्वर आहे ते वारी जाते, वारी, आपण वारी बघायला जाऊया किंवा आळंदीला पिकनिकला जाण्यापेक्षा त्यांना ज्ञानेश्वरी समजावून सांगा. ज्ञानेश्वरांना काय सांगायचं होतं त्यांनी त्यांच्या भाषेत कसं समजावून सांगितलं सामान्य लोकांना, हे शिकवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांनी लहानपणापासून काय केलं, त्यांनी कसं वर्कआउट केलं, कसं त्यांच्या फोकस्ड होते ते लहानपणापासून. नुसतं रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगितल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नाहीच झाले ना, शक्यच नाही ना नुसतं. त्यासाठी त्यांनी काहीतरी मेहनत केली असणार ना. माणसाचा देव झालाय. माणसाचा देव होण्याची प्रक्रिया खूप मोठी असते, खूप अवघड असते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप थोड्या काळात ते अचीव्ह केलं. संभाजी महाराजांनी खूप थोड्या काळात ते अचीव्ह केलं. असे खूप ग्रेट उदाहरणं आहेत आपल्याकडे. महात्मा गांधी कसे घडले? असे डायरेक्ट नाही घडले. एक 300-400 करोड रुपये पार्टी फंड दिला आणि महात्मा गांधी नेते झाले, असं नाही झालंय ते. महात्मा गांधींना लोकांनी नेता म्हणून निवडलंय, ते नेते म्हणून आलेच नव्हते कधी. हे मुलांना शिकवा. मुलांना ना, तू आता डॉक्टर बन, किंवा तू आता ऍक्टर बन, किंवा तू सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटर बन, हे सांगण्यापेक्षा त्याला काय येतं काय येत नाही हे बघा. तुमचं स्वतःचं फेल्युअर त्याच्या माथी मारू नका. तुम्ही कुठेतरी खरडेघाशी करताय, पण मुलाने हे व्हावं हे स्वप्न तुम्ही बघू नका. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव, तुमचं ग्रेटनेस तुम्हाला सोसायटीमध्ये मिरवायला मिळावं म्हणून मुलांचा बळी देऊ नका, असं माझं ऑलवेज सांगणं असतं सगळ्या पालकांना. पण पालक खूप हुशार माणसं पाहिलीत मी. म्हणजे बँकेत अधिकारी असतात, शिक्षक असतात, काही लोक अभिनय क्षेत्रात असतात, चांगल्या याच्यावर ऍक्टर म्हणून काम करत, पण त्यांचं सुद्धा त्यांच्या मुलांच्या बद्दलची मतं इतकी वाईट आणि हे असतं ना, वाईट म्हणजे ते विचारच नाही करत कुठल्या गोष्टीचा. त्यांचं म्हणणं असतं की माझ्या मुलाने हे झालं पाहिजे, माझ्या मुलीने ते झालं पाहिजे, बस स्वतःच. आणि ते मुलाने झालं पाहिजे, मुलीने झालं पाहिजे, याच्या मागे खूप मोठा स्वार्थ असतो सबकॉन्शियसली. तो स्वार्थ असा असतो की माझं नाव मोठं झालं पाहिजे, मला सगळ्यांना अभिमानाने सांगता आलं पाहिजे, हेच असतं. त्यामुळे पालकांची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आता तुमच्या मुलांना तुम्ही जन्माला घालून नाही शिकवू शकत, तर इतर माणसं कशी शिकवणार? ते शक्यच नाही ना. द्रोणाचार्यांनी अर्जुन द्रोणाचार्यांनी घडवला नाही, अर्जुनाने द्रोणाचार्यांना मोठं केलं. अर्जुन फोकस्ड होता, मग त्यांनी नकुल सहदेवला का नाही धनुष्यबाण चालवायला शिकवलं? त्यांनी हेरलं, अर्जुनाला धनुष्यबाण येतो, भीमाला गदा येतो चालवता. ते गुरुचं काम तेवढंच आहे, तुम्हाला जे येतं ना ते उचलायचं आणि त्याच्यावर वर्क करायचं. तुम्हाला येत नसलेली गोष्ट गुरु नाही शिकवू शकत. गुरु फक्त येत असलेल्या गोष्टीला ग्रूम करू शकतो, ती गोष्ट जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून करून घेऊ शकतो. बाकी सगळं पालकांचं काम आहे. मुलगा जन्माला आल्यापासून तुमच्या सोबत असतो, तर जरा प्लीज तुम्हीच त्याच्याकडे बघा आणि तुमचा मुलगा काय करतो याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे ना. डोरेमॉन तुम्ही दाखवणार तिकडे आणि इकडे येऊन सांगणार त्याला बच्चन बनवा, असं नाही चालत ना. बच्चन बनायला खूप मेहनत लागते. आणि फेलियर एक्सेप्ट करणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे. फेलियर तर ऍक्सेप्ट करताच आला पाहिजे. म्हणजे लहानपणी जर मुलगा मुलगी नापास झाले ना परीक्षेत, तिथून त्यांना शिकवा अपयश पचवायला. मग तुमच्या मुला किंवा मुलीसारखा स्ट्रॉंग माणूस कोणीच नसेल जर तुम्ही लहानपणापासून अपयश पचवायला शिकवलं. आणि अपयश पचवल्यानंतर यश मिळवण्यासाठीचं काय म्हणतात त्याला, यश मिळवण्याची धुंदी डोक्यात चढली पाहिजे. ते अँबिशन असलं पाहिजे की आता मला यश मिळेल, तर ते अपयश पचवण्याला अर्थ आहे. नाहीतर मला अपयश पचवता येतं म्हणून सतत अपयशी होत राहण्यात सुद्धा काही अर्थ नाही. पण अपयश हे पचवताच आलं पाहिजे आणि ते पालकांनी शिकवलं पाहिजे लहानपणापासून. आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांनाच, की समजा आता डॉक्टर आहे, पहिलं ऑपरेशन फेल झालं म्हणून डॉक्टर की सोडत नाही ना, अपयश पचवता आलं पाहिजे. ऍक्टर आहे, पहिलं प्रोजेक्ट फेल झालं, नंतर काम नाही मिळालं म्हणून सोडून नाही चालत. आता आपण आलोय ना या क्षेत्रात,
तर आपण जिद्दीने उभं राहिलं पाहिजे, अपयश पचवलं पाहिजे आणि आपल्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यावर मात करता आली पाहिजे नेक्स्ट टाइम. म्हणजे मी ऑलवेज सांगतो सगळ्यांना की तुमचा सिनेमा किंवा तुमचा सिरियल किंवा शॉर्ट फिल्म जेव्हा टेलिकास्ट होते तेव्हा मी किती भारी केलं असं म्हणण्यापेक्षा ते बघा परत आणि चुका काढा स्वतःच्याच, की हे चुकलंय, पुढच्या वेळेला मी हे नाही करणार. त्या स्वअध्ययनासाठी त्याचा वापर करा आणि फेल्युअर ऍक्सेप्ट करा. फेल्युअर तर सतत येत राहणार. मला तर किती वेळा येतं, सगळ्यांनाच येतं. सगळ्यांनाच येतं. आणि तर एक फिल्म होती, शॉर्ट फिल्म, जी ऑस्करसाठी पण गेलेली. इट वॉज ऑन द मेसेज होता त्याच्यात की सॉरी, जस्ट टू से अ सॉरी. तर आताची जी टेंडन्सी आहे म्हणजे यंगस्टर्स जे आहेत, स्कूल गोईंग किड्स वगैरे, ते जे माफी मागणं किंवा टाइम टेक झाली आहे तर जस्ट ते इव्हन अ सॉरी पोलाइटली, हे पण त्यांच्यामध्ये आता राहिलेलं नाहीये. म्हणजे खूप कमी मुलं असे दिसतात हू एक्सेप्ट, म्हणजे जे आता तुम्ही एक्सेप्टन्सचा भाग बोललात ना, तो भाग कमी होत चाललाय. आणि मग तो पुढे जाऊन कितपत घातक असतो, म्हणजे ह्या प्रोफेशन मध्ये किंवा इतरही कोणत्या प्रोफेशन, कुठल्याही घातक असतोच ना. कुठल्याही प्रोफेशन मध्ये घातक असतो. कारण ना शेवटी समाज हा माणसांनी बनलेला आहे ना. एकटा माणूस म्हणजे समाज नाही होत. 2 किंवा अधिक माणसं जेव्हा एकत्र राहतात किंवा 2 किंवा अधिक प्राणी एकत्र राहतात तेव्हा समाज होतो, बरोबर. आणि समाज असेल तरच आपण राहू शकतो, जगू शकतो. एकटा सर्व्हाइव्ह होणं पॉसिबल नाही या पृथ्वीवर. बाकी ग्रहांचं माहित नाही मला, पण पृथ्वीवर तर पॉसिबल नाही. तर जर तुम्ही प्रत्येकाला तोडत गेलात तर समाज तुटेल, समाज बांधलेला राहणार नाही. तर सगळीच माणसं काही सारखी नसतात. कोणी सॉरी म्हणून खुश होतं, कोणी सॉरी म्हणून दुःखी होतं. तर सॉरी म्हणून खुश होणारी माणसं कोण आहेत, अशी माणसं जोडून ठेवायची. आणि मला नाही वाटत की सॉरी म्हणणं हे काय ना, हे सिनेमांमुळे झालंय सगळं. सिनेमांना गुरु जेव्हापासून मानायला लागले लोक ना, तेव्हापासून सिनेमामध्ये असतं ना, मैं क्यों सॉरी बोलू, उसने सॉरी बोलना चाहिए. हा फिल्म मधला डायलॉग झाला ना, हा ड्रामा क्रिएट करण्यासाठी केलेला डायलॉग झाला. ते काय सत्य नव्हे. बरं बाबा, आता आई म्हणतेच ना लहानपणापासून मुलाला, बरं माझं चुकलं, ये जेवून घे, आता माझं चुकलं. आईचं चुकलेलं नसतं, पण आई सॉरी म्हणते का, तर लेकराने जेवावं म्हणून. ऍक्च्युली ज्याची चूक आहे त्याची. तिथूनच आपल्याला कळायला हवं की अरे आपली आईची चूक नसताना सुद्धा आई सॉरी म्हणाली, पण त्याच्यात माझा फायदा झाला. त्यामुळे सॉरी बोलण्याने प्रॉब्लेम काहीच होत नाही. सॉरी बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ना. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारी कुठलीही गोष्ट चांगलीच की, वाईट कशी असेल. बॅक टू अवर इंडस्ट्री टॉपिक, मराठी. आता तुम्ही मेजॉरिटी ऑफ द टाइम्स तुम्ही मराठी सिरियल्स डायरेक्ट करतात. तर जी न्यू कमर आहेत, म्हणजे त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, त्यांना बहुधा असं बघितलं जातं की इंग्लिश मीडियम मधनं आलेले असतात, इंग्लिश स्कूलिंग झालेलं असतं आणि मराठी थोडंसं चांगलं नसतं. आणि काही काही लोकांची त्याच्यावर वर्कआउट करण्याची पण तयारी नसते. मग अशा टाइम मध्ये किंवा अशा वेळेला तुम्ही कसे मॅनेज करता किंवा व्हॉट यू सेटवर काय करता? ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांच्यासाठी नाही, मी घरी पाठवतो. म्हणजे तुम्हाला जर तुमचं कॅरेक्टर मराठी बोलणार आहे तर तुम्हाला मराठी बोलता आलंच पाहिजे ना. तो तुमचा जॉब आहे. ऍक्टर म्हणून तर तुमचं काम आहे. डिरेक्टर म्हणून ते माझं काम कधीच नाही की मी तुमच्याकडून करून घ्यायला तुम्हाला शिकवायला इथे आलो नाहीये. मुळात काय की दिग्दर्शनाला जर 100 मार्क असतील तर 60 मार्क चांगल्या कास्टिंगमुळे मिळतात. आता चांगलं कास्टिंग म्हणजे काय, असे ऍक्टर्स निवडणे जे हुशार आहेत, ज्यांना कॅरेक्टरायझेशन कळतं, ज्यांना समज आहे अभिनयाची, गोष्टीची, सगळ्या प्रकारची, आणि ज्यांना मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे, असे ऍक्टर्स निवडले की दिग्दर्शकाचं 60% काम सोपं होतं. आता एखाद्याला मराठी बोलता येत नाही तर त्याच्यावर मेहनत करत बसण्यात वेळ कोणीच वाया घालवत नाही. म्हणजे मी पण नाही घालवत आणि कोणीच नाही घालवत वेळ. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5दा, जितकं आमचं बजेट आहे तितकं आम्ही ट्राय करतो तेवढा वेळ. त्याच्यानंतर आम्ही ते ट्राय करणं सोडून देतो. आम्ही आयदर दुसऱ्या माणसाचं कास्टिंग करतो त्या जागी, किंवा त्या रोलवर आम्ही वेगळा विचार करतो. पण आम्ही मग त्या माणसाला, आणि जनरली आम्ही आधी बघूनच घेतो, ऑडिशन वगैरे करूनच घेतो, की जर बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असेल. काही लोकांना उगीच अभिमान पण वाटतो ना मराठी न येण्याचा, असाही एक आहे ना ट्रेंड.
खूप वर्षांपासून, की मला मराठी येत नाही हे सांगण्यात काय ग्रेट वाटतं मला माहित नाही, पण ठीक आहे. तर तशा माणसांना सहसा नाही कास्ट केलं. आता समजा असा एखादा आहे, आता समजा सलमान खान आहे, सलमान खान मराठीत आला पण त्याला मराठी नाही बोलतात, तोडकं मोडकं बोलतो, पण त्याला त्याच्या बाबतीत हा रूल लागू होत नाही ना, कारण तो माझ्या प्रोजेक्टसाठी महत्वाचा आहे. तुम्ही जर सेलेबल असाल, तुम्ही जर तुमच्यामुळे तिकीट विकली जात असतील माझ्या शोची, तर मग तुमच्यासाठी ते सहन केलं जाणार. पण तुम्हाला प्रोजेक्टमध्ये घेऊन माझ्या प्रोजेक्टला काहीच फायदा होणार नाही. फक्त एक ऍक्टर म्हणून तुम्ही असणार आहात ते कॅरेक्टर करायला. तुमच्यामुळे माझा टीआरपी वाढणार नाही, तुमच्यामुळे माझी सिनेमा सुपरहिट होणार नाही किंवा माझ्या नाटकाला बुकिंग मिळणार नाही. तर मग मी किती मेहनत करायची आणि किती पैसे तुमच्यावर लावायचे, सेम बिझनेस आहे ना हा, तर ते तसंच असतं. मग ते आम्ही त्यावेळेला त्या गोष्टी आम्ही ऑडिशनमध्ये मुळात बघतो सगळ्या गोष्टी. तर ते खटकल्या गोष्टी तर आम्ही ते नाही करत. मग म्हणजे ड्रायव्हिंग येतं का, ड्रायव्हिंग येत नाही, ओके चला दुसरा ऍक्टर बघा. स्विमिंग येतं का, अरे स्विमिंग येत नाही रे, स्विमिंगचं काय आलं तर डेली सोपमध्ये अचानक काही येऊ शकतं ना. स्विमिंग येत नाही, चला दुसरा ऍक्टर बघा. ह्या दोन बेसिक गोष्टी तर आम्ही बघतो, ड्रायव्हिंग आणि स्विमिंग. 2 व्हीलर 4 व्हीलर ड्रायव्हिंग यावं लागतं आणि पोहता यावं लागतं तुम्हाला अभिनयासोबत. तर अजून एक ट्रेंड आहे, लुक्स, बॉडी, आय एम फेअर, आय एम स्लिम, पण ऍक्टिंग मध्ये झिरो, बट बिकॉज आय एम गुड लुकिंग माझं सिलेक्शन होऊन जाईल, असा पण ऍटिट्यूड घेऊन येणारी लोक आहेत. हो, कारण मी म्हटलं ना की सगळ्या प्रकारची माणसं असतात याच्यामध्ये. जसं आता टिकटॉक काल रात्री बंद झाल्याची घोषणा झाल्यापासून या विषयाला जरा आता हे फुटलंय की टिकटॉकवरून सिलेक्शन करणारी माणसं सुद्धा आहेत. आता टिकटॉक व्हिडिओ बनवणारे सगळे नॉन ऍक्टर आहेत असं मी कधीच म्हणत नाही, किंवा टिकटॉकवरून तुम्ही कास्टिंग करू नका असंही मी म्हणत नाही. एखाद्याचा टिकटॉक व्हिडिओ आवडला आणि त्याचं कास्टिंग तुम्हाला करावंसं वाटतंय, तर त्या व्यक्तीचं ऑडिशन घ्या. आपल्या रोलसाठी परफेक्ट आहे का, अभिनय येतो का, थोडा तरी समज आहे का, हे बघा आणि मग सिलेक्शन करा, असं माझं ऑलवेज म्हणणं असतं. सेम की तुम्ही गोरे दिसता, त्या गोरं दिसणं हे सगळं फेअरनेस क्रीमवाल्यांनी आपल्यावर लादलेलं आहे. जसं बिस्लरीचं पाणी प्यायला पाहिजे, मिनरल वॉटर प्यायला पाहिजे, हे आपल्याला त्या कंपन्यांनी लादलेलं आहे ना आपल्यावर. नाहीतर आपण विहिरीचं आणि बोरिंगचं पाणी पिऊनच मोठी झालेली माणसं आहोत की सगळी वयाने. गावी वगैरे सगळीकडे तेच पितात, कोणी मरत नाही, कोणाला नारू बिरू कुठला आजार होत नाही, काही होत नाही. ऍक्च्युली ते सगळं चांगलंच पाणी आहे, पण ह्या लोकांनी सगळ्यांनी लादलेलं आहे आपल्याला. तसंच गोरं असणं, स्लिम असणं हे लादलेलं आहे आपल्यावर सगळं. पण आता एखाद्या प्रोजेक्टची जर डिमांड असेल की गोरच पाहिजे, स्लिमच पाहिजे, तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या शरीरात बदल करावे लागतात. ऍक्टरने फक्त ऍक्टिंग स्किल देऊन नाही चालत, तुम्ही संपूर्ण शरीर देत असता ना तुमचं. तुम्ही प्रोडक्ट असता, ऍक्च्युली ऍक्टर्स हे प्रोडक्ट असतात. तर एक जाडं व्हायचं असेल, जसं दंगलमध्ये आमिर खान जाडा झाला, नंतरच्या अर्ध्या पार्टमध्ये बारीक होता, नंतर जाडा झाला, तर ते तुम्हाला ऍक्टर म्हणून करावं लागतं. पण तुम्ही नुसते गोरे असाल आणि तुमची बिल्ट वगैरे मस्त आहे, किंवा नुसत्या तुम्ही स्लिम आहात, 0 फिगर आहात म्हणून तुम्हाला काम मिळेल असं वाटत असेल तर तसं नाही होत. त्याबरोबर तुमच्यामध्ये काहीतरी टॅलेंटही असणं गरजेचं आहे. एखादं काम मिळेल सुद्धा, एखादं, त्याच्या पुढे काय करणार? एक करण जोहर एखादी फिल्म देईल, पण करण जोहर सतत नाही देणार ना. पुढे तर तुम्हाला तुमच्या टॅलेंटवर मिळवावं लागेल. तुम्हाला मॉडेल म्हणून गोरे आहात, फक्त स्लिम आहात म्हणून मॉडेल म्हणून तुम्हाला जाहिरात मिळेल, पण तुम्हाला अशा जाहिराती मिळतील ज्याच्यामध्ये फार अभिनय नाही करावा लागेल, फोटोशूटच्या वगैरे जाहिराती मिळतील, पण मग तुम्हाला अभिनय क्षेत्रातलं जरा कमी मिळेल काम. टॅलेंट महत्वाचं आहे तुमच्या लुक्स बरोबर, आणि लुक्स तुम्हाला बदलत राहावे लागतात त्या प्रोजेक्टनुसार. तर तुमचं आता सध्या वेबिनार करून एक हे चालू आहे, वर्कशॉप चालू आहे, तर व्हॉट एक्झॅक्टली इज ऑल अबाउट? आता मागे एक वर्कशॉप घेतलं होतं मी, वेबिनार घेतलं होतं. ते असं होतं की अभिनय शिकवण्याचं नाही. मला सतत वाटायचं की जी मुलं कुठेतरी वर्कशॉप करून आली आहेत, नाटक एकांकिकेत काम करून आली आहेत, FTI वगैरे NSD वगैरे करून आली आहेत, पण बऱ्याचदा असं होतं की ऍक्च्युअल प्रोफेशनल जगात आल्यावर ना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सगळ्यांना माहीत नसतं ना एक्झॅक्टली. बऱ्याच लोकांना ग्लिसरीन कसं घ्यायचं, कॅमेराचा लुक लेफ्ट राईट म्हणजे काय, लाईट्स काय असतात, सिनियर ऍक्टरशी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, फेलियर आला तर काय केलं पाहिजे, ऑडिशन्स कशा दिल्या पाहिजेत, कुठे दिल्या पाहिजेत, कुठे नाही, हे माहीत नसतं. तर माझ्या डोक्यात नोव्हेंबर पासून चालू होतं ते, जे मी गोष्ट आता लॉकडाऊन संपल्यावर करणार आहे.
की सोपं सोपं जे आहे ना, म्हटलं ह्या गोष्टीचं ना कुठेच वर्कशॉप होत नाही, ह्या गोष्टी कोणी शेअर करत नाही एकमेकांशी. मग माझ्याकडे एक सिलेबस. ओके, सॉरी, इन्स्टाचं एका तासाचं सेशन असतं अँड ऑटोमॅटिकली इट गेट एक्सपायर. दॅट्स वाय इट गॉट. हॅलो. हॅलो, हां सॉरी, इन्स्टाचं एका तासाचं सेशन असतं आणि हा हा, ऑटोमॅटिक एक्सपायर होतं. ओके ओके, त्यामुळे झालं असं. हां, बरं बरं, एक 2 मिनिटं थांबूया का, जॉईन होऊ देत का जेवढे होते. हां होत आहेत. पण सर खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे, कारण की हे मुद्दे जे आहे ना ते शिकायला जास्त वेळ पण जातो की, आणि नसल्यामुळे मेनी ऑफ द टाइम ऍक्टिंग वर्कशॉप जॉईन करतात पण ऑडिशन कुठे दिली पाहिजे, कशी दिली पाहिजे माहिती नसतं. हां, आणि मग त्यामुळे ते वेबिनार घेतलं. दुसरं वेबिनार घेतलं मी, नेक्स्ट जनरेशन ऑडिशन. म्हणजे आता ऑडिशनच्या पद्धती बदलणार आहेत, तुम्हाला घरी राहून ऑडिशन द्यायचंय. तर बऱ्याच आता तो एक इन्स्टामुळे एक ट्रेंड आलाय उभा मोबाईल पकडून शूट करण्याचं. त्यातलं टेक्निकली माहीत नसतं आणि मी पूर्ण दिसतोय म्हणजे परफेक्ट आहे वगैरे असं वाटतं. तर ते ऑडिशन कशा शूट केल्या पाहिजे, त्याच्यात एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, याच्यावर एक रोहन मापुसकर मोठे कास्टिंग डिरेक्टर आहेत मराठी आणि हिंदी मधले, ज्यांनी अगदी 3 इडियट्स पासून तानाजीपर्यंत कास्टिंग केलंय. तर रोहन मापुसकरांनी ते 2 दिवस घेतलं होतं. त्याच्यानंतर उद्यापासून मी घेतोय ते लेखनावर घेतोय, की फिल्म रायटिंग, स्क्रीन प्ले डायलॉग्स, स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग, वेब सिरीज स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग, सिरियल स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग, आणि नाटक आणि एकांकिका याचं प्लॉटिंग आणि डायलॉग्स, प्रवेश कसे लिहिले जातात, आणि प्लस कथा कादंबरीवरून फिल्म, सिरियल, वेब सिरीज, नाटक, एकांकिका कशी केली जाऊ शकते, कशी लिहिली जाऊ शकते, याचं प्रात्यक्षिकांसहित वेबिनार करणार आहे. झूम ॲपवर ते होणार, कारण इंटरॅक्टिव्ह होणार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने इंटरॅक्टिव्ह सेशन होईल, समोरासमोर बोलता येईल. ऍक्च्युली अंबर हडप आणि गणेश पंडित हे दोघे सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर हे दोघे ते घेणार आहेत, आणि प्लस मी त्यांच्यासोबत एवढ्यासाठी असणार आहे की एक दिग्दर्शकाचा दृष्टिकोन काय असतो. म्हणजे ही ऍक्च्युली आयडिया मला अंबरनेच सांगितली, की तो म्हणाला की अरे आपण काम करत असताना मी रायटर असतो, तू डिरेक्टर असतो, जेव्हा आपलं जे डिस्कशन होतं तशा प्रकारचं काही डिस्कशन जर झालं तर त्याचा फायदा कदाचित रायटर्सना होईल. कारण लेखकाने लिहिल्यानंतर सगळ्यात महत्वाचं अप्रुव्हल हे दिग्दर्शकाचं लागतं, त्यावरचं दिग्दर्शकाने ते अप्रूव्ह करायला लागतं, टेलिव्हिजन आणि सिनेमा आणि वेब सिरीज या माध्यमांना. तर ते खूप महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यावर हे 4 दिवसाचं घेतोय आम्ही, संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये. तर त्याचा फायदा नवीन लेखकांना होईल, त्यांना कळेल की स्क्रीन प्लेचं तंत्र काय असतं, डायलॉगचं तंत्र काय असतं. तर आता तुम्ही सांगितलं डायरेक्शनल पॉइंट ऑफ व्ह्यू और डायरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू, नेमका जेव्हा तुम्ही काम करता, म्हणजे क्वेश्चन जे लोक ह्या फील्डमध्ये यायला अप्रोच करत असतील तर कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, काय माइंडसेट असला पाहिजे, कोणत्या गोष्टी फोकस राहायला पाहिजे, जे काय असतं माइंड मध्ये वेन यू आर डायरेक्टिंग, तेव्हा काय काय गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. गोष्ट मला जसं आता बघ, कुठलीही गोष्ट डिरेक्ट करत असताना, एक्झिक्यूट करत असताना डोक्यात काय असतं, एक सोपं आहे की आपल्या घरामध्ये समजा 4 व्यक्ती आहेत, तर आपण असं म्हणतो ना की नाही नाही तू गोष्ट सांग, तू गोष्ट चांगली सांगतोस, किंवा आजी तू गोष्ट चांगली सांगतेस. एकच गोष्ट आहे, आई वडील काका काकू आजी आजोबापैकी आजीच चांगली गोष्ट सांगते, किंवा आजोबांनाच ती गोष्ट चांगली सांगता येते. म्हणजे तो चांगला स्टोरी टेलर झाला, तो डिरेक्टर झाला चांगला. आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जर 5-6 लोक असतील तर तू सांग किस्सा, तू किस्सा चांगला सांगतोस, तुला किस्सा चांगला सांगता येतो, म्हणजे तो स्टोरी टेलर झाला. गोष्ट कोणाला चांगली सांगता येते ते महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ससा कासवाची गोष्ट असेल शर्यतीची, तर प्रत्येक दिग्दर्शकाची पद्धत वेगळी असणार ती गोष्ट चांगलं सांगण्याची. ज्याची पद्धत बेस्ट तो बेस्ट डिरेक्टर. त्यामुळे फोकस हाच ठेवावा लागतो की सगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या माणसांना, सगळ्या वयोगटातल्या माणसांना आवडेल अशी गोष्ट सांगायची, अशा पद्धतीने गोष्ट सांगायची, एवढाच फोकस असतो मुळात.
आणि ती गोष्ट सांगितली जाते. कारण त्यांनी फक्त लेखकांनी लिहिलेली असते ना, तर कलाकारांना सोबत घेऊन ती गोष्ट प्रेझेंट करण्याचं काम दिग्दर्शकाचं असतं. तर क्वारंटाईन मध्ये म्हणजे मला तर ते खूप आवडलं. क्वारंटाईन फालतूगिरी हे जे कन्सेप्ट तुम्ही चालू केलं आणि आता सुखी पण तुमच्या बरोबर आहेत, तर ही आयडिया कुठून आली? नाही, ती आयडिया कुठून आली म्हणण्यापेक्षा काय झालं की माझं ना एका शोचं लोकेशन रेकी चालू होतं. लोकेशन रेकी म्हणजे तुला समजत असेल की जाऊन लोकेशन बघत होतो आम्ही. तर 12 मार्चला तर 12 मार्चला मेसेज आला युनियनकडून की आपण 18 मार्च ते 30 मार्च पर्यंत शूटिंग बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने. तर मी सगळ्या टीमला सांगितलंय 15 दिवस शूटिंग होणार नाही, आपलं शूटिंग सुरूच नाही होणार, आपण एप्रिलमध्ये पुन्हा रेकी करायला येऊ. आणि नंतर जनता कर्फ्यू नंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये कर्फ्यू डिक्लेअर झाला आणि मग 1-2 दिवसात ते चिन्ह असं दिसायला लागलं की कदाचित ना हे वाढतंय आता. तर काही लोकांना ना डिप्रेशन यायला ऑलरेडी सुरुवात झाली ते ती सुरुवात व्हायला वेळ लागला, 15 दिवस जावे लागले. 15 दिवस सगळ्यांनी मजा केली. पण आपल्याकडे एक नावं ठेवण्याची एक पद्धत असते. मै करू तो अच्छा, दुसरा करे तो बुरा, ही एक पद्धत आहेच ना, की समोरच्याला कमी लेखलं की काही लोकांना खूप भारी वाटतं, ग्रेट वाटतं. ह्या सुद्धा पद्धती आहेत. तर त्याचं झालं असं की मी सुरुवातीला काही क्विज टाकायचोय फेसबुकवर, असं काही काही चालू केलं होतं वगैरे. तर मी म्हटलं की अरे काही लोक तर म्हणत पण असतील ना, अरे काय जेपीची फालतूगिरी चालू आहे. तर मग मी म्हटलं की चल ना फालतूगिरीच करूया ना मग फालतूगिरी करूया म्हणून मी फालतूगिरी हे नाव देऊन स्वतःच फालतूगिरी म्हटलं त्याला, म्हणजे कोणाला नावं ठेवायला जागा नाही राहत. मग सुरुवातीला लोकांनी नाकं मुरडली असतील, नंतर तेही आले त्या लीगमध्ये सगळ्या आणि ते हळूहळू सगळ्यांना आवडायला लागलं. आता ते बंद होईल थोडक्यात, कारण आता शूटिंग चालू होईल. शूटिंग चालू झाल्यावर ते काय करायला, कारण मी एवढा ऍक्टिव्ह एफबीवर कधीच नव्हतो जेवढा लॉकडाऊन मध्ये होतो. ऍक्च्युली ते खूप एंटरटेनिंग होतं आणि खूप आवडलं. लोकांचा पण एफबीवर वी हॅव सीन की खूप चांगला रिस्पॉन्स पण आला त्याला. हो. वी आर गोइंग टू मिस इट. काय हा नाही, मी बंद करेन म्हणजे कदाचित महिन्यातून एखादा वगैरे असं काहीतरी करेन कदाचित. एक स्ट्रेस बस्टर आहे आणि दुसरं तुम्ही बोललात की एक स्ट्रेस बस्टर आहे आणि एक एंटरटेनमेंट आहे. तर की असं पण करता येईल की एवढ्याशा कमी टायमात दॅट वॉज हॅट्स ऑफ टू यू, एवढा चांगला विचार केला. हो, 30 सेकंदामध्ये लोकांना हसवू शकतो आपण. तर खूप खूप तुम्हाला अजून काय एक्सप्रेस करायचं वाटतं का? म्हणजे अजून काय एक्सप्रेस करू, म्हणजे मी काय असा कोणी फिलॉसॉफर तर नाही की काही सांगायला. नाही, पण द वे यू वर्क आणि जसं एवढा टाइम त्या फील्ड मध्ये गेल्यावर पण, एवढ्या अचीव केल्यावर पण टिल टुडे यू आर द सेम पर्सन, तेवढेच हंबल आहात. कारण या फील्डमध्ये आल्यावर कळतं की मुळात ना पृथ्वी खूप मोठी आहे. या पृथ्वीवर काही अरब लोक राहतात, त्याच्यातले काही अरब लोक या फील्डमध्ये काम करतात. त्याच्यातली सगळ्यात मोठी इंडस्ट्री हॉलिवूड इंडस्ट्री आहे. आपली मराठी म्हणजे आपण एका ठिपक्या एवढे आहोत. एका ठिपक्या एवढ्या फील्डमध्ये काम करून कसला माज घेऊन जगायचो. महाराष्ट्रातली माणसं पण अजून धड ओळखत नाहीत आपल्याला, मग माज कसला आणायचा. एका मराठी चॅनलवरती काम केलं डिरेक्टर म्हणून किंवा ऍक्टर म्हणून आणि 4 रस्त्यात लोकांनी ओळखलं की अरे भारी, हे वाटण्याचं काहीच कारण नाही. खरं तर काहीच रिझन नाहीये. त्याच्यामुळे माज कधी येईल, जेव्हा इंटरनॅशनली ओळखला जायला, कदाचित तेव्हा माज येण्याच्या पलीकडे गेलेला असतो माणूस, कारण तेव्हा नसतोच अशा लोकांना माज. पण इंटरनॅशनली तुम्हाला अख्ख्या पृथ्वीवर ग्लोबली तुम्ही ओळखले जाताय का? सचिन तेंडुलकरलाही ओळखत नाहीत अजून संपूर्ण पृथ्वीवर, एवढा मोठा माणूस असून. तर त्यामुळे मला असं वाटतं की कसला माज. म्हणजे मला एकदा आला होता की मी एकदा म्हटलं अरे काय सॉलिड एपिसोड केला, सगळ्यांनी कौतुक केलं, चॅनल मधून वगैरे टाळ्या वाजवल्या, हे केलं ते केलं. आणि दुसऱ्या दिवशी मी न्यूज पाहिली अशी की अंतराळात एक स्पेस स्टेशन बनवलंय. अमेरिका, चायना, जपान, रशिया आणि फ्रान्स की जर्मनी या देशांनी मिळून
त्यांनी काही पार्ट्स जमिनीवर बनवले आणि ते आकाशात नेऊन जोडले आणि ते स्पेस स्टेशन बनवलंय. मी म्हटलं की मी काय ग्रेट केलं म्हणतोय, एक सीन चांगला शूट केला हे ग्रेट आहे. त्यांनी स्पेस स्टेशन बनवलं आकाशात, चंद्रावर जाऊन आले, ते ग्रेट कामं ती असतात. आपलं कसलं ग्रेट काम, टेलिव्हिजनवर काम करायचं किंवा एखादी फिल्म बनवायची, त्यात काही ग्रेटनेस नाही, ते खूप नॉर्मल आहे. त्यामुळे त्याच्यासाठी माज येण्याचं ना, खरं तर माज ज्ञानेश्वरांना असावा, छत्रपती शिवाजी महाराजांना असावा. त्यांनी ग्रेट कामं केलीत ना, आपण काहीच करत नाही आणि आपण उगीच माज घेऊन फिरतो. 4 सुपाऱ्या मारल्या की आपण सॉलिड, 4 आर्टिस्टने आपल्याला ओळखलं, 4 लोकांनी ओळखलं की सॉलिड. इन्स्टावर, फेसबुकवर आपले काय म्हणतात फॉलोअर्स, ते फॉलोअर्स वाढले की मग आपण देवापेक्षा ग्रेट समजायला लागतो. आहेत अशी लोक सर. तुम्हाला पंढरीच्या विठुरायापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत का? नाही ना, थांबा ना मग घरा. तुमच्यासाठी लोक पायी येतात का चालत? मग कसला माज मला कळत नाही, पण असे माज करणारे लोक आहेत. पण मला येत नाही. मला माज येतो तेव्हा मी ते बघतो आजूबाजूच्या गोष्टी. अरे नाही नाही, वेळ आहे अजून आपल्याला. तर खूप चांगला पॉइंट सांगितला. आणि आता मी असे स्टुडंट्स पण असतात सर, सॉरी बट असतात, तर त्यांना मी नक्की हे एक्झाम्पल देईन. तर चांगलं. आणि तर एक मराठी माणसामध्ये, म्हणजे इंडस्ट्री बघाल तर एक मराठी माणसामध्ये ना पाय खेचण्याची सवय खूप असते. तर मराठी इंडस्ट्रीमध्ये केवढी आहे ना, मराठीत नाही सगळीकडेच आहे. पाय खेचण्याची सवय ही प्रत्येकाला असते. कारण ज्याला भीती असते ना, ज्याला भीती असते तो माणूस पुढच्याचे पाय खेचण्याचा, ओढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दुसरं, ज्याला वर जाता येत नाही तोही माणूस कारण सांगतो की माझे पाय खेचले. कोणी खेचलेले नसताना सुद्धा दोन्ही बाजू असतात त्याला, अर्थात की फायदा घेणारे असतात आणि त्या गोष्टीचा गैरफायदा घेणारे असतात. पण पाय खेचणारे असतात. म्हणजे आत्ता खांद्यावर हात टाकून अरे तू माझा सगळ्यात ग्रेट मित्र असं म्हणून तो जाऊन तुमचं एखादं प्रोजेक्ट काढून घेऊ शकतो. अशी माणसं आहेत. म्हणजे ते नाकारून चालणार नाही, आहेत की. पण ते शेवटी आपल्याला त्याच्यासोबतच जगायचं आहे ना, त्याच्यावर इलाज नाही म्हणजे काहीच. सगळ्याच फील्ड मध्ये आहे. हम्म. जोपर्यंत माणसाचं स्वतःचं थिंकिंग नाही बदलत तोपर्यंत त्याला कोणालाच काही करता नाही. हा म्हणजे माझा आत्ता पाय खेचलाय 2 आठवड्यापूर्वी, पण ठीक आहे, आता काय करणार, ओके. हे घडत असतं ना. आणि हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि तो घेऊनच जगलं पाहिजे. म्हणजे सर्दी होते म्हणून पावसात भिजायचं नाही का? हा, म्हणून पाय खेचतात म्हणून काम करायचं नाही का? करायचं. खेचू देत खेचणाऱ्यांना, आपण करत राहायचं. यु नो, मी काय म्हणजे मला असं वाटतं संभवच नाही. आणखी ना तुम्ही एवढ्या चांगल्या एक्झाम्पल्स दिल्या आणि एवढे खुलासपणे तुम्ही बोलताना, FB वर पण तुम्हाला जेव्हा कॉल केलेला तेव्हा पण मी तेच बोललेली की तुम्ही एकदम बिंदासपणे जे मुद्दे मांडता ना, ते त्या फॅन ऑफ इट, ते खूप चांगलं वाटतं. कारण की अशी दिलखुलासपणे बोलणारी, म्हणजे जे खरं आहे खरं, जे खोटं आहे खोटं, जे चांगलं आहे चांगलं, जे वाईट आहे वाईट, अशी बोलणारी लोक खूप कमी असतात. तर त्याच्यामुळे आय वॉज लाईक मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि इनफॅक्ट आता मी 2 मिनिटं आधी तेच विचार करत की सरांना परत इन्व्हाइट केलं पाहिजे, काहीतरी वेगळ्या टॉपिकवर परत गप्पा मारायला. तर तुम्ही नक्की, आता शूटिंग चालू होणार आहे तर जेव्हा पण फ्री असेल तर आय वॉन्ट की तुम्ही परत या. हो, नक्की नक्की नक्की, तू सांग ना. सांगता. आणि ते पण कसं आहे की द्यायची जी माणसाकडे प्रवृत्ती असते ना, दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट. आणि जे आता मी बोलली, जे राईट आहे ते राईट, रॉंग आहे ते रॉंग. म्हणजे म्हणूनच मी पर्णिका पण चालू केलेली की मला हे मुद्दे मांडायचे होते ज्याच्यावर कोण बोलत नाही. किंवा यु नो असं होतं की अरे मेरा गुडविल हर्ट हो जाएगा या गुडविल मेरा इफेक्ट हो जाएगा, म्हणून हे मुद्दे नाही मांड किंवा ह्याच्यावर बोलणं टाळतात लोक की मेरा गुडविल हर्ट हो जाएगा, लोक क्या बोलेंगे, गालियां मिलेंगी. तर आय वॉज व्हेरी हॅपी तुम्ही एवढं स्पष्ट बोलतात. काल बघितलं ना, फेसबुकवर बोललोय काल मी की आता टिकटॉक बंद झाला, आता ऍक्टर्स लोक सीन पाठ करत बसतील मेकअप रूम मध्ये. बहिणीला सांगितलं तो डायलॉग आणि ते ऍक्च्युली बरोबर पण आहे. तर कारण की यंगस्टर्स ऍक्च्युली म्हणजे खूप, माझ्या पण क्लासमधल्या मुली त्याच्यामध्ये होत्या की लाईक टिकटॉकवर टाइम घालवतात पण प्रॅक्टिस नोवेल, असं पण होतं. तर ते तुम्ही बोललात
आणि मेनी ऑफ द थिंग्स म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह असतात आणि अशा विषयांना तुम्ही मुद्देशीर हात घालतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या जगात अशा माणसांची गरज आहे ते दिलखुलासपणे आणि खऱ्या मुद्द्यांवर बोलू शकतात. तर थँक्यू. बरं, हा एक मुद्दा माझा सांगायचा राहिलाय. ऍक्च्युली हे सांगू नयेत पण सांगतो मी जसं पेड वेबिनार घेतो तसं मी मे महिन्यामध्ये सगळ्या असिस्टंट डिरेक्टर्सना एकत्र केलं ज्यांना खरंच खूप प्रॉब्लेम्स होते सगळ्या प्रकारचे. मग मी एक व्हिडिओ बनवला इंडस्ट्रीमध्ये बूस्ट करण्यासाठी इंडस्ट्रीतल्या लोकांना की पुन्हा सगळं नीट होईल, पुन्हा शूटिंग चालू होईल, असा एक ज्याला खूप लोकांनी त्याचं कौतुक केलं. ऑफकोर्स मीडियावाल्यांनी नाही केलं, कारण मीडियावाल्यांनी तो जर कुठल्या सेलिब्रिटीने बनवलेला असता तो व्हिडिओ तर मीडियावाल्यांनी त्याला हाईप केलं असतं. तो काही कमर्शियल व्हिडिओ नव्हता ना, पण तरी सुद्धा त्यांनी नाही केलं. इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांनी तो शेअर नाही केला. तर का नाही केला मला माहित नाही. पण त्यावेळेला काय घडलं की माझ्या एक लक्षात आलं की असिस्टंट डिरेक्टर्स जे आहेत त्यात बऱ्याच लोकांना खूप इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि खूप लोकांशी बोललो मी त्या गोष्टींवर. आणि मग संगीत कुलकर्णी सर माहीत असतील, मोठे डिरेक्टर, जुने ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत, आणि विजू माने डिरेक्टर माहीत असेल तुम्हाला सगळ्या. हे दोघांनी त्या मुलांची जबाबदारी उचलली. त्यांनी सांगितलं की किती मुलं आहेत सांगा, आम्ही दोघे पैसे देतो त्यांना दर महिन्याला शूटिंग चालू होईपर्यंत. ते आता परवा त्यांचा समोरून फोन आला विजूचा, अरे त्या मुलांना पैसे पाठवायचे आहेत ना, आता किती जणांना पाठवायचे जरा लिस्ट पाठव. तर ते दोघे करतायत, त्या मुलांना ती हेल्प झाली. मग त्याच्यानंतर मी आता त्या मुलांचं ना रोज वर्कशॉप घेतोय फ्री, झूमवरती पैसे भरून सगळं करून. झूमवरती पैसे भरायला लागतात ना ते सगळं करायला, पण त्या मुलांचं दिग्दर्शनाचं फ्री वर्कशॉप चालू आहे आत्ताही. तर सगळ्याच गोष्टी काही पैशांसाठी नाही होत, म्हणजे सगळेच वेबिनार पैशांसाठी नाही होत, तर असेही होतात, असंही काम चालतं आमच्याकडे, अशाही पद्धती असतात. कारण मला माहिती आहेत अशी आमची खूप काही जेन्युइन मुलं आहेत त्यांना खरोखर. आणि मी नेहमी सांगतो की कोणाला तरी ऍक्टर व्हायचं असतं म्हणून एक असिस्टंट डिरेक्टर बनतात, काही लोकांना बाहेर नोकरी मिळत नाहीत म्हणून असिस्टंट डिरेक्टर बनतात. तर अशा लोकांना मी सांगतो की तुम्ही प्लीज चालते व्हा, स्पष्ट सांगतो. कारण तुम्ही आमच्या दिग्दर्शक ज्याला व्हायचं अशा मुलाची जागा अडवू नका आमच्या क्षेत्रात येऊन. अभिनेता व्हायचा आहे म्हणून असिस्टंट डिरेक्टर कधीच बनू नका. तर ज्यांना खरोखर दिग्दर्शक व्हायचं आहे अशा एक 15 ते 20 मुलांचं वर्कशॉप रोज चालू असतं, जे आजही आहे 7:30 वाजता, पण ते प्रायव्हेट वर्कशॉप असतं आमचं. तर ह्याही गोष्टी आमच्याकडे रेग्युलरली चालू असतात. आणि आता हे काही वर्कशॉप बंद नाही होणार, शूटिंग चालू झालं तरी ते चालू राहणारच आहे. कारण डिरेक्शन टीम मधली मुलं रात्री 11 वाजताही रेडी असतात या सगळ्या गोष्टीला. आणि आमच्या वर्कशॉपला रोज फिक्स टायमिंग नसतं, मी 1 तास आधी सांगतो आणि ते तयारीने येतात. खूप छान उपक्रम चालू केला. हो. आणि इनिशिएटिव्ह घेतलं. आणि पण म्हणजे माणसाला शिकण्याची गरज आहे, तिला एक पैशासाठी सगळं न करता जे आपण शिकलो, कारण की विद्या देण्याने नेहमी वाढत असते. तर ते तुम्ही करताय विद्या द्यायचं काम, तर हॅट्स ऑफ टू यू. आणि बरं झालं तुम्ही ते शेअर केलं, कारण की हे एपिसोड आपण नंतर डिजिटल मीडियावर टाकणार. तर एका माणसाला पण इन फ्युचर ह्या गोष्टीतनं काही शिकता आलं तर ते मोलाचं आहे. म्हणून थँक्स फॉर शेअरिंग दॅट ऑल्सो. आणि आता लॉकडाऊन उठल्यावर आर यू प्लॅनिंग की हे वेबिनार जे तुम्ही घेताय ते तुम्ही क्लास सिस्टम मध्ये वगैरे कंटिन्यू करणार आहात? हा, वेबिनार कंटिन्यू करणार आहे मी. लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणजे शेवटचा कोरोना विषाणू मेला की मी अकॅडमिक चालू करणार आहे ऍक्च्युली. त्याचा एक प्रॉपर माझा सिलेबस रेडी आहे आणि तो त्या मुलांसाठी करणार आहे ज्यांना विस्लिंग वूड्सची फी परवडत नाही, ज्यांना मोठमोठ्या वर्कशॉपची फी परवडत नाही, जे लोक वर्षाला 6 लाख 5 लाख 4 लाख असे पैसे घेतात. FTI मध्ये जाणं पॉसिबल होत नाही, NSD मध्ये जाणं पॉसिबल होत नाही. जसं असतं ना की रुईया कॉलेज आहे किंवा ते चर्चगेटचं कुठलं कॉलेज, सिडनॅम कॉलेज आहे, अशा कॉलेजला ऍडमिशन घेणं परवडत नाही. मग ते ठाण्यामध्ये ज्ञानसाधना कॉलेजला ऍडमिशन घेतात, आणि ते कॉलेज त्याच उद्देशाने बनलेलं होतं ना. किंवा NKT कॉलेज असेल किंवा असे छोटे छोटे कॉलेजेस असतात. तसं माझं आहे की ज्या मुलांना आर्थिकदृष्ट्या पॉसिबल नाही होत मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन अभिनयाचं, दिग्दर्शनाचं, लेखनाचं, कॅमेरामन बनण्याचं, प्रोड्युसर बनण्याचं शिक्षण किंवा प्रोडक्शनवाला बनण्याचं शिक्षण नाही घेता येत,
अशा सगळ्यांसाठी अत्यंत कमी बजेटवाली इन्स्टिट्यूट मी चालू करणार आहे. म्हणजे मी आत्ता चालू करणार होतो मार्चमध्ये, पण लॉकडाऊन सुरू झालं त्याच्यामुळे मला ते करता नाही आलं सगळं. पण मी आता कोरोना एकदा मेला की ते करेन. पण तोपर्यंत मी छोटे छोटे वेबिनार चालू ठेवणार आहे वेगळ्या. जी अभिनय शिकवण्याचं वेबिनार कधीच नाही घेणार, कारण ते वेबिनारवर अभिनय नाही शिकवता येत कधीच. त्यासाठी समोरासमोर असलं पाहिजे. पण अशा गोष्टी, लेखन, ऑडिशन किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धती, म्हणजे याच क्षेत्रातली वेगळी वेगळी अंग आहेत छोटी छोटी, त्याच्यावरती मी छोटे छोटे वेबिनार करत राहील. हे जोपर्यंत चालू आहे हा सगळा प्रकार कोरोनाचा, तोपर्यंत चालू राहील, महिन्यातून एखादं वगैरे. आणि हे वेबिनार तरी किती दिवसाचे असतात? आता पहिलं जे घेतलं मी की या क्षेत्रात नवीन येणाऱ्या लोकांसाठी, ते 7 दिवसाचं होतं आणि त्याची फीज मी ठेवली होती 1,000 रुपये फक्त. आणि त्याच्यामध्ये रोहन मापुसकर, प्रसाद ओक, मंदार देवस्थळी, गिरीश मोहिते, वासुदेव राणे कॅमेरामन, उदय सबनीस व्हॉइसिंगसाठी आणि डॉक्टर सोनाली लोहार व्हॉइस थेरपी व्हॉइस कल्चरसाठी, असे 7 लोक होते त्याला. दुसरं घेतलं ते माझं घेतलं पर्सनल, जे 4 दिवसाचं, जे डिटेलमध्ये सगळं टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि सिनेमा क्षेत्राशी रिलेटेड, ते 4 दिवसाचं घेतलं. तिसरं एक घेतलं सेव्हिंग्स या विषयावर, जे फ्री होतं, की या क्षेत्रातल्या लोकांना सेव्हिंगचं महत्व पटावं, एंटरटेनमेंट फील्डमधल्या लोकांना. त्यासाठी एक वेबिनार घेतलं की काय प्रकारे सेव्हिंग करता येऊ शकते आणि तुम्ही पैसे कसा वाचवू शकता, जेणेकरून पुन्हा असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागणार नाही. तर ते फ्री असून सुद्धा फार कमी लोक आले, म्हणजे 50 लोक आले फक्त. मला वाटलं 300-400 लोक येतील फ्री आहे म्हटल्यावर, पण तरी सुद्धा लोक नाही आले त्याला. आणि त्याच्यानंतर घेतलं 2 दिवसाचं होतं ऑडिशनवर, आणि आता 4 दिवसाचं घेतोय ते लेखनावर. सेव्हिंगचं जसं आता तुम्ही बोललात ना, तसं आम्ही पण घेतलेलं. पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर ज्या गोष्टीसाठी क्राऊड जास्त हवा त्याच गोष्टीसाठी क्राऊड कमी होता. आउट ऑफ ऑल पर्णिकास एपिसोड ना, सेव्हिंग वरचा क्राऊड सगळ्यात कमी. हो, बरं. आणि त्यात असंही नव्हतं की तुम्हाला कोणी इन्व्हेस्टमेंट करायला सांगणार नव्हतं, काही नव्हतं सांगणार. एवढंच सांगणार होतं की पुन्हा प्रॉब्लेम आला तर तो तुम्हाला फेस करता यावा, म्हणून तुम्ही असं असं करा वगैरे वगैरे असं माहिती देणारी तज्ज्ञ माणसं आली होती. पण काही उपयोग नाही. चालायचं. हा, बट थँक्यू व्हेरी मच. आणि होप कोरोनाचा विषाणू लवकरात लवकर मरावा आणि अकॅडमी चालू व्हावी. इनफॅक्ट मला पण असं आवडेल तुमच्याकडे परत येऊन शिकायला. वा वा. हो, अकॅडमी मध्ये. वा वा. करेन चालू, पण मी कोरोना हे झाल्यावर. हा, कोरोना मेल्यावर. हो, थँक्यू सर. थँक्स फॉर जॉईनिंग अस टुडे. खूप वाटलं तुमच्याकडनं एवढं शिकता आलं. नेहमीच म्हणजे आय थिंक आपण जवळपास 9 वर्षानंतर आहे, 9-10 वर्षानंतर, खूप टायमानंतर. आणि तरी पण सरांनी एका फोनवर हो करूया डायरेक्ट. तर दॅट हंबलनेस ही इज हॅव्हिंग. म्हणून मी बोलली की एवढ्या वर्षामध्ये पण सराबद्दल आणि अजूनही जे काम करताय त्यासाठी ऑल द बेस्ट. ऑल द फॅन्स जे लोकांनी हे सेशन अटेंड केलं, थँक्स फॉर वॉचिंग अस, थँक्स फॉर एनकरेजिंग अस. आणि परत उद्या आपण भेटणार आहोत वास्तुतज्ञ एस्ट्रॉलॉजर श्री आनंद पिंपळकर सरांबरोबर. तर उद्याचा पण एपिसोड बघायला विसरू नका. आणि वन्स अगेन सर, थँक्स फॉर जॉईनिंग अस टुडे आणि तुमचं नॉलेज शेअर केल्याबद्दल थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. थँक्यू.